नंतर साधन व्यक्ती डॉक्टर के.एम. भांडारकर सर यांना विनंती की त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याचं संपूर्ण मूल्यमापन याविषयी आम्हाला बहुमत मार्गदर्शन करावं. डॉक्टर के.एम. भांडारकर सर. नमस्कार. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन, शतशः नमन. कारण आपल्या संस्थेचं नाव त्यांच्या नावावर आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची स्मृतीस आणि कार्यास अभिवादन. आजच्या या सत्रामध्ये ज्यांनी सत्राध्यक्षपद भूषवलं ते आपल्या संस्थेचे अत्यंत सन्माननीय अध्यक्ष माननीय डॉक्टर बी.वाय. यादव साहेब, अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, माननीय श्री व्ही.एस. पाटील साहेब, माननीय पी.टी. पाटील साहेब, माननीय प्राध्यापक दिलीप रेवडकर सर, या सर्वांचे यासाठी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हा उपक्रम आयोजित करण्याची परवानगीच नव्हे तर सहकार्य सुद्धा महाविद्यालयाला दिलेलं आहे. मिस्टाचे अध्यक्षा माननीय डॉक्टर संजीवनी महाले मॅडम, मिस्टासोबत नेहमीच मार्गदर्शक म्हणून राहिलेले पूर्व अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर हना जगताप साहेब, आमचे मित्र डॉक्टर गजानन गुल्हाने साहेब, मिस्टाचे सर्व पदाधिकारी, संयोजन समितीचे सदस्य प्राचार्य डॉक्टर सुग्रीव गोरे सर, डॉक्टर पी.व्ही. शिखरे सर, डॉक्टर एम.एस. डिसळे सर, प्राध्यापक सदानंद भिलेगावकर सर, प्राध्यापक कांबळे सर, फुर्डे सर, मते सर, नरळे सर, पी.व्ही. पाटील सर आणि माझ्या ओळखीचे असलेले महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच शिक्षण तज्ञ, प्राध्यापक, यात सहभागी विद्यार्थी मंडळी. आपण 3 दिवसपर्यंत अत्यंत सखोल आणि मोलाचं मार्गदर्शन यापूर्वी ऐकलेलं आहे. शालेय शिक्षणावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ, विचारवंत, लेखक डॉक्टर हना जगताप सर अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. उच्च शिक्षणावर प्राध्यापक डॉक्टर मेघा उकलाने मॅडम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षण विभाग प्रमुख, यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन की उच्च शिक्षण कशा प्रकारे झेप घेऊ शकेल यावर त्यांनी केलेलं आहे. आणि कालच्या सत्रामध्ये प्राध्यापक डॉक्टर महेश्वर कळलावे यांनी एक चांगलं मार्गदर्शन, म्हणजे अतिशय सखोल असा अभ्यास आणि व्यवस्थित असं मार्गदर्शन हे त्यांनी केलेलं आहे. माझं आजचं जे प्रस्तुतीकरण आहे त्यावर मी एवढंच म्हणेल की जे स्लाइड प्रेझेंटेशन आहे त्यावर फारसा भर राहणार नाही. त्याचं कारण असं की आपण ते स्लाइड प्रेझेंटेशन, त्याचे डिटेल्स हे सगळे पाहिलेले आहे, ऐकलेले आहेत. त्याचा फक्त ओझरता आढावा घेणार आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे आव्हानं येऊ शकतील आणि त्यामध्ये इतरांची भूमिका काय राहील. इतर म्हणजे विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाज. बिकॉज एज्युकेशन नाव इज अ मल्टी डायमेन्शनल प्रोसेस. ती मल्टीपोलर आहे. पूर्वी आपण म्हणलं की एक ध्रुवात्मक आहे, शिक्षक सांगणार, विद्यार्थी ऐकणार. नंतर सायन्सने आपल्याला नवी दृष्टी दिली, आपण मानलं की ही प्रोसेस द्विध्रुवात्मक आहे. शिक्षक सांगणार, विद्यार्थी पण आपलं मत मांडणार, प्रश्नही विचारू शकणार. नंतर आपण त्याचं स्वरूप बदललं आणि म्हटलं की शेवटी शिक्षण कोणासाठी आहे तर समाजासाठी आहे. शिकणारी व्यक्ती समाजात समायोजित झाली पाहिजे, हा शिक्षणाचा मूळ उद्देश आहे. आणि म्हणून आपण तिसरा ध्रुव जोडला, समाज. नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली आणि अनेक गोष्टी आल्या.
म्हणून आता आपण शिक्षणाला बहुध्रुवात्मक प्रक्रिया असा आपण मानलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाला त्याच्यावर बोलण्यापूर्वी मी आपल्याला ही आठवण देऊ इच्छेल की 1986चं जे शैक्षणिक धोरण होतं ते कुठल्या वाक्याने सुरू झालं. त्याचं पहिलं वाक्य होतं, नो पीपल इन एनी कंट्री कॅन राईज अबाउट द लेव्हल ऑफ देअर टीचर्स. कोणत्याही राष्ट्रातील, कोणत्याही देशातील कोणतीही व्यक्ती तेथील शिक्षकापेक्षा मोठी असू शकत नाही. म्हणजे पहा किती किती मोठा सन्मान शिक्षकाला त्या धोरणामध्ये दिलेला होता. परंतु याचा अर्थ तो नुसता सन्मान नव्हता. त्याचा दुसरा अर्थ असा होता, अभिप्रेत अर्थ असा होता की शिक्षकाने स्वतःचं उन्नयन, स्वतःची प्रगती या उच्च स्तरापर्यंत नेली पाहिजे की समाजाला त्याचा आदर्श वाटला पाहिजे. म्हणजे या धोरणाने शिक्षकावर अत्यंत मोठी जबाबदारी टाकलेली होती. आणि मला असं वाटतं की त्याच्या मागे जी प्रेरणा होती, चाणक्यानं फार सुंदर वाक्य उच्चारलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की शिक्षक कभी साधारण नहीं होता, शिक्षक कभी साधारण नहीं होता, निर्माण और प्रलय दोनों उसकी गोद में पलते. साध्या शब्दात सांगायचं झाल्यास आपल्याला शेवटी या देशाला कुठे न्यायचं आहे हे शिक्षकच ठरवेल. मी एका ठिकाणी असा उल्लेख वाचला, त्या ठिकाणी ती विद्यापीठ आहे साऊथ आफ्रिकेमध्ये आणि त्याच्या एंट्रन्स गेटवर एक वाक्य लिहिलेलं आहे. ते वाक्य इंग्रजी भाषेत आहे. ते सरळ सरळ त्याचं म्हणणं असं आहे, इफ यू विश टू डिस्ट्रॉय एनी कंट्री, एनी नेशन, then you don't need any weapons, neither atom bombs nor missiles. Let the standard of education, let the quality of education go down, and the persons from this education system, what will be their condition? Bridges will be fall at the hands of such architects and इंजिनियर्स. त्यांनी बांधलेली जे काही पुलं बिलं असतील, महत्वाच्या गोष्टी असतील, त्या कोसळल्याशिवाय राहणार नाही. बिल्डिंग सुद्धा. पेशंट्स विल डाय ऍट द हँड्स ऑफ सच डॉक्टर्स. मनी विल बी लॉस्ट ऍट द हँड्स ऑफ सच सीएज अँड अकाउंटंट्स. जस्टिस विल बी डिनाइड ऍट द हँड्स ऑफ सच जजेस. अँड फार महत्वाचं, अँड द फ्युचर जनरेशन्स विल बी गेट स्पॉइल्ड ऍट द हँड्स ऑफ सच टीचर्स. ज्या ठिकाणी शिक्षणाला गुणवत्ता नसेल त्या शिक्षणातून बाहेर निघालेल्या लोक काय करतील आणि देशाचं काय होईल हे मोठं सुंदर शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे. ती पाळी आपल्यावर येऊ नये या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणाची आखणी करण्यात आली आहे. डॉक्टर के कस्तुरीरंगन अतिशय मोठे वैज्ञानिक, त्यांचं व्याख्यान 20 फेब्रुवारीला नागपूरला होतं निरी संस्थेमध्ये, ते मी ऐकलं. शिवाय या समितीमधील डॉक्टर वसुधा कामत आपल्याला माहिती आहेत, सगळ्यांच्या परिचयाच्याच आहेत, जे जुने लोक आहेत त्यांच्या निदान. तिसरी व्यक्ती तेजस्वी कट्टीमणी साहेब, त्यांच्या विद्यापीठात मी किमान 7 वेळ गेलो. त्यांच्यासोबत त्या विद्यापीठात बरेच दिवस काम केलं. हे आदिवासी समाजातून आलेली व्यक्ती आहे आणि अतिशय चांगले विचारवंत आहे. अतिशय चांगले चांगले लोक या समितीमध्ये आहेत. आता या समितीमध्ये जे आपण फॉरवर्डिंग लेटर जर आपण वाचलं या रिपोर्टचं, जो 484 पेजेसचा ड्राफ्ट होता आणि मिनिस्टर ऑफ HRD ला त्यांनी लिहिलेलं फॉरवर्डिंग लेटर डॉक्टर के कस्तुरीरंगन यांचं, त्यांनी त्याच्यामध्ये एका ठिकाणी उल्लेख केलेला आहे की या धोरणामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी
युनेस्को इंटरनॅशनल कमिशनचा आधार घेतलेला आहे. लर्निंग द ट्रेजर विदिन हा जो रिपोर्ट आहे तोही आम्ही रेफर केलेला आहे. आणि आपण एक लक्षात घ्या की ही जी डेलोर्स कमिटी होती, युनेस्को इंटरनॅशनल कमिशन फॉर एज्युकेशन ऑफ द 21st सेंचुरी, याच्यामध्ये डेलोर्स साहेबासोबत 14 देशांचे प्रतिनिधी होते आणि त्याच्यामध्ये भारताचे प्रतिनिधी होते डॉक्टर करण सिंग, एक अशी व्यक्ती जे वयाचे 18 वर्षाचे असताना जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल झाले. हा ऐतिहासिक भाग झाला, कारण असं होत नाही आपल्या घटनेमध्ये. त्यावेळेस तर 21 वर्षाच्या मतदानाचा सुद्धा अधिकार नव्हता. परंतु डॉक्टर करण सिंग साहेब हे जम्मू आणि काश्मीरचे हे राजपुत्र आहे. राजे हरिसिंग यांचे ते सुपुत्र आहे. त्यांचा राजवाडा पण आहे गुलमर्गला, आपल्यापैकी काही लोकांनी पाहिला असेल. तर डॉक्टर करण सिंग ही अशी व्यक्ती आहे की ज्यांना मी 3 वेळा ऐकलं आणि ऑनलाईन पण आता त्यांचे अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत. ते काय म्हणाले की आपण जर या युनेस्को शैक्षणिक धोरणाचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की यामध्ये भारतातल्या अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत. मी आपल्याला पहिली स्लाइड दाखवतो, म्हणजे त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की किती यांनी याच्यामध्ये भारताचा आधार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये यांनी असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये बघा 4 आधारस्तंभ सांगितले आहे शिक्षणाचे. काल थोडासा उल्लेख कळावे सरांनी केला होता. पहिला त्यांनी आधारस्तंभ घेतलेला आहे लर्निंग टू लर्न. गीतेमधला वास्तविक हा ज्ञान योग आहे. आता आजच्या युगामध्ये कसा रेलेव्हंट आहे 21व्या शतकामध्ये? आपल्याकडे 5 लाखापेक्षाही जास्त ऍप्स, एज्युकेशनल टूल्स, लर्निंग प्लॅटफॉर्म्स हे उपलब्ध आहेत. आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अपेक्षा काय, ते कन्सेप्च्युअल जोर देतं, ते वर्णनात्मक जोर देणार नाही. डिस्क्रिप्टिव्ह पार्ट हा त्यातला गेलेला असेल बऱ्याच अंशी. तो काळ आता गेला की खूप काहीतरी आपण रंगवून एखादी गोष्ट सांगत होतो. आता त्याची आवश्यकता नाही. आता ते विद्यार्थ्याला कळून जातं, कारण त्या जनरेशन गॅपमध्ये आजचा विद्यार्थी हा पुष्कळ पुढे आहे. आम्ही ज्या वयामध्ये ज्या स्टेजवर होतो त्याच्यापेक्षा तो आता खूपच पुढे आहे. म्हणून लर्निंग हाऊ टू लर्न हे महत्वाचं आहे. मला वाटतं या नवीन शैक्षणिक धोरणाचं हे गमक आहे की कसं शिकावं याचं शिक्षण विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे, म्हणजे तो स्वतःहून ज्ञान हे आत्मसात करू शकेल. आणि शेवटी गीतेमध्ये काय म्हटलेलं आहे, ज्ञान योग आहे. नॉलेज इज पॉवर हे तो खूप पाश्चात्य लोकांनी नंतर सांगितलं. हे गीतेमध्ये अगोदरच आलेलं आहे, हे भारतामध्ये अगोदरच आलेलं आहे. कारण विद्या अमृतमश्नुते, विद्या ही मनुष्यास अमृता समान आहे किंवा विद्या मनुष्यास अमर बनवते. हा NCERTचा लोगो हा उत्खननात सापडलेल्या एका शिलालेखावरून घेतलेला आहे. आणि तो शिलालेख कशावर आधारलेला आहे, तो छांदोग्य उपनिषदावर आधारलेला. त्यामध्ये तो उल्लेख आहे की विद्या किंवा ज्ञान हे मनुष्यास अमृता समान असते, त्यामुळे मनुष्य अमर बनतो. लर्निंग टू डू, कर्मयोग गीतेचा आत्मा आहे. आणि हे कमिशन काय सांगतं की कुठलंही कार्य, आम्ही लोक हायस्कूलमध्ये असताना एक पाठ वाचला होता, अंकल पॉजर हँग्स ए पिक्चर, आणि त्याच्यामध्ये एक चित्र टांगता, एक फोटो फ्रेम टांगताना त्या माणसाची काय काय गती होते आणि घराचा कसा तो पूर्ण सगळा विध्वंस करून टाकतो. या भिंतीवर हे छिद्र झालं, दुसऱ्या भिंतीवर अजून काहीतरी झालं, हातोडा काहीतरी पायावर पडला वगैरे वगैरे. टायटल होतं अंकल पॉजर हँग्स ए पिक्चर. आणि आपण असं पाहतो की लोक इतके एकांगी असतात की त्यांना एकच काम येतं फक्त, बाकी काम काहीच येत नाही. आणि जर आपण
मनोविज्ञानाचा किंवा मानसशास्त्राचा विचार केला ते आपल्याला 3 प्रकारचं इंटेलिजन्स सांगतं. एक स्टॅटिक स्वरूपाचा आहे, त्याच्यामध्ये फारसा बदल नाही. दुसरं फ्लुइड स्वरूपाचं आहे, पहिल्याला आपण क्रिस्टल इंटेलिजन्स असे म्हणू शकतो. दुसरं जे आहे ते फ्लुइड स्वरूपाचं आहे, ते परिस्थितीनुसार माणसास बदलण्यास शिकवते. कुठलाही द्रव पदार्थ त्याचं वैशिष्ट्य असं, ग्लासमध्ये टाकला तर त्याचा आकार वेगळा, गंजात टाकला तर आकार वेगळा, परातीत टाकला तर आकार वेगळा, ते परिस्थितीनुसार बदलते. सो दॅट इज फ्लुइड इंटेलिजन्स अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टुडेज सिनारिओ. महापुरे महावृक्ष जाती तेथे लव्हाळी वाचते. महापूर आला म्हणजे मोठमोठी झाडं चालली जातात, मुळासोपड उपटून जातात, परंतु लव्हाळ्याचं ते छोटंसं गवत, त्याला आपण नागरमोथे म्हणतो, त्याचे जे कंद असतात खालच्या त्यांना, ते मात्र पूर आलं की वाकून जातं आणि पूर उसरला की पुन्हा उभं राहतं. महापुरे महावृक्ष जाती तेथे लव्हाळी वाचती. सो दॅट इज हाऊ वन कॅन ऍडजस्ट विथ हिज ऑर हर चेंजिंग सिनारिओ. ते महत्वाचे. कुठलंही काम अतिशय चोखंदळपणे, व्यवस्थितपणे, कमीत कमी वेळात, कमीत कमी साधनांचा वापर करून करण्याची कला, दॅट इज लर्निंग टू डू. लर्निंग टू बी हा आत्मयोग आहे. इथे सर्वच आहे. इथे स्वसंकल्पना आहे, स्वजाणीव आहे, आत्म ओळख आहे, सर्वच आहे की माझ्या क्षमता काय आणि माझ्या उणिवा काय, माझ्या क्षमतांचा विकास मी कसा करू शकेल, माझ्या उणिवांवर मात मी कशी करू शकेल, या सर्वांचा विचार या ठिकाणी आलेला आहे. त्याला लर्निंग टू बी, आत्मयोग असं म्हटलेलं आहे. चौथं जे आहे ते लर्निंग टू लिव्ह टुगेदर. ते वरची 3 नावं हे डॉक्टर करण सिंग साहेबांनी सांगितलेली आहे. अतिशय विद्वान माणूस आहे, 91 वर्ष त्यांचं वय आहे, आजही फार अस्खलितपणे बोलतात. हे चौथं मात्र माझ्या अल्पबुद्धीने मी स्वतःच जोडलेलं आहे, त्याला मी सहनयोग असं म्हटलं आहे. लर्निंग टू लिव्ह टुगेदर. जोपर्यंत आपल्यामध्ये सहनशीलता नसेल तोपर्यंत आपण एकत्रितपणे राहू शकत नाही. तो एकत्रितपणा कुटुंबातला असेल, तो नातेवाईकांमधला असेल, तो समाजामधला असेल, तो राज्यामधला असेल, तो देशामधला असेल, किंवा तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असेल. तो लर्निंग टू लिव्ह टुगेदर, दॅट इज द 4th पिलर ऑफ एज्युकेशन ऑफ द 21st सेंचुरी एंड दैट इज वेरी इंपॉर्टेंट. क्यों महत्वपूर्ण है? क्योंकि यदि हम में सहनशीलता नहीं है तो किसी के साथ भी हमारा समायोजन नहीं हो सकता. तर असे हे 4 पिलर जे महत्वाचे आहे, या सगळ्याचा समावेश करून जो रिपोर्ट होता, संपूर्ण रिपोर्ट, त्याला त्यांनी लर्निंग द ट्रेजर विदिन, काय सुंदर नाव दिलं बघा, की माझ्यामध्ये जो खजिना दडला त्याचा शोध घेणे. आणि नवीन शैक्षणिक धोरण 2020 आपल्याला हेच सांगतं. याच्याच अनेक संधी हे धोरण आपल्याला उपलब्ध करून देत आहे. तर मला असं वाटते की प्रत्येकाने ह्या संधी कोणकोणत्या आहेत त्याचा अभ्यास करून, ही तर फक्त तोंडओळख आहे, ही जी व्याख्यान सिरीज आहे, व्याख्यानमाला आहे, ही फक्त तोंडओळख होती. बाकीची संपूर्ण जबाबदारी ही आपल्या इथले जे थिंकर्स आहे, विद्यार्थी आहे, प्राध्यापक आहे, या सगळ्यांवर आहे. मी फक्त काही गोष्टी आपल्यासमोर मांडतो. जसं काय काय नवीन फीचर्स यामध्ये आले, एक उझरता आढावा. ECCE, अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन. आणि जसं जगताप सरांनी सांगितलं की बालकाचा विकास हा त्याच्या 6 वर्षापर्यंतच त्याच्या मेंदूचा विकास फार झपाट्याने होतो, आणि नेमका तोच भाग आपण वगळलेला होता. आपण 6 वर्षानंतर शिक्षणाचा विचार करत होतो, परंतु या ठिकाणी मात्र त्यांना इन्क्लूड केलं आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. 3 वर्षापासून 18 वर्षापर्यंत या ठिकाणी हे शिक्षण कव्हर होत आहे आणि ते कंपल्सरी. एस्टॅब्लिशिंग बालवाटिका, अंगणवाडी, बालभवन,
हे सगळं त्यामध्ये दिलेलं आहे की या ECCE करता काय करणार. त्यांना नाश्त्याची व्यवस्था पण आहे जेवणासोबत. नॅशनल फाउंडेशन फॉर लिटरसी न्यूमरसी मिशन, नॅशनल फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी मिशन, NFLNM. हे इतकं महत्वाचं आहे की 2 मूलभूत क्षमता ह्या प्रत्येकाला आल्याच पाहिजे. एक तर लिहिणं वाचणं, स्वाक्षरी करणं, आणि त्याबरोबर साधी गणितीय क्षमता. ते कुठला हिशेब असेल व्यवहारामधला तो त्याला करताच आला पाहिजे त्या व्यक्तीला. तर किमान ह्या 2 गोष्टी या शैक्षणिक धोरणातून अवश्य साध्य व्हाव्यात, हा याच्या मागचा हेतू आहे. आणि काय काय त्यांनी त्याकरता केलं आहे. स्पेशल एज्युकेशन झोन SEZ. आता जागतिकीकरणाच्या अधीन राहून आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलप केलेले होते, जे इंडस्ट्रियल एरियाज होते. आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या तालुका प्लेस, डिस्ट्रिक्ट प्लेस या ठिकाणी, आणि काही विशिष्ट एरियामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्याच राज्यामध्ये झालं, काही विशिष्ट एरियामध्ये त्यांनी स्पेशल इकॉनॉमिक झोन डिक्लेअर केले. त्या ठिकाणी खूप साऱ्या सवलती दिल्या. म्हणजे कमीत कमी दरात वीज, कमीत कमी दरात पाणी पुरवठा, आवागमनाची व्यवस्था, हे सगळं उपलब्ध करून देण्याचा तो उद्देश होता. ते स्पेशल इकॉनॉमिक झोन असतो SEZ. या ठिकाणी मात्र आता नवीन संकल्पना आली, स्पेशल एज्युकेशन झोन्स. फार महत्वाकांक्षी. सामाजिक चेतना केंद्र. शाळेची जबाबदारी त्यांनी एवढी वाढवली की तुम्हाला सगळ्या अकॅडमिक ऍक्टिव्हिटी तर करायचीच आहे, परंतु माझ्या गावामधली शाळा ही समाजासाठी एक चेतनेचं केंद्र बनली पाहिजे. ते खऱ्या अर्थानं समाज जागृतीचं मंदिर बनलं पाहिजे, हा हेतू यामागे आलेला दिसतो. त्यांनी म्हटलंय सामाजिक चेतना केंद्र. प्रत्येक शाळेला या केंद्राचंच स्वरूप येणार आणि अकॅडमिक ऍक्टिव्हिटी सोबत या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज त्यांना कराव्या लागणार किंवा त्यांनी कराव्यात अशी अपेक्षा आहे. आणि आपणाला म्हणून सांगतो, आम्ही नागपूर विद्यापीठामध्ये डिपार्टमेंट ऑफ ऍडल्ट अँड कंटिन्युइंग एज्युकेशन आहे, त्यामध्ये आम्ही लोकांनी अशा योजना राबवल्या, ते पुस्तके आम्ही तयार केले. त्यामध्ये काय काय करायचं ते सगळं सांगितलं. त्याच्यामध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराज मूल्य शिक्षण आहे की त्यांनी जीवनविषयक काय तत्वज्ञान सांगितलं, ते कसं पोचवायचं समाजापर्यंत. त्यानंतर त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन्ससाठी, कारण एखादा माणूस 60 वर्षाचा झाला किंवा काही लोक 58 वर्षी रिटायर्ड होतात. केरळमध्ये तर हे वय 55 होतं, नंतर 56 झालं. खरं तर हे भरपूर काम करण्याचं वय आहे. एक नवीन रिसर्च असं सांगतो की माणसाची 100% कार्यक्षमता ही त्याच्या वयाच्या 40 ते 50च्या दरम्यान असते. 50 ते 60च्या दरम्यान ती 90च्या आसपास असते आणि नंतरच्या बऱ्याच काळापर्यंत 20-25 वर्षापर्यंत ती 75-80% कायम राहते. हे लक्षात घेतलं पाहिजे. तर आम्ही लोकांनी त्या ठिकाणी काय केलं की NSSच्या माध्यमातून, त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, ज्या ज्या गावामध्ये महाविद्यालय आहे आणि NSS योजना आहे त्या ठिकाणी त्या गावामध्ये सिनियर सिटीजन्स त्यांचा संघ स्थापन करायचा आणि त्यांच्याकडून समाजाला काय मिळू शकते. एखादी व्यक्ती रिटायर्ड जज असेल, कायद्याची खूप माहिती आहे, परंतु आमच्या विद्यार्थ्यांना कुठे, समाजातल्या इतर लोकांना कुठे. संध्याकाळ झाली तर एखाद्या महिलेला अरेस्ट करता येत नाही, महिला पोलीस असल्याशिवाय एखाद्या महिलेला अरेस्ट करता येत नाही. या साध्या साध्या गोष्टी आपल्याला कुठं माहिती. तर ही माहिती अशा व्यक्तीकडून आपण इतरांपर्यंत पोहोचू शकतो. आणि अत्यंत उत्साहाची गोष्ट म्हणजे अशी की ते व्यक्ती फार तयारच असतात की आम्हाला कोण बोलवणार, कारण निवांत वेळ असतो. त्यांच्याकडे असलेलं ज्ञान, त्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्याची संधी आपल्याला या सामाजिक चेतना केंद्रामधून मिळणार आहे. आणि माझं असं मत आहे की याचा पुरेपूर उपयोग शाळांनी करून घ्यायचा आहे. स्कूल कॉम्प्लेक्स जुनीच योजना आहे,
क्लस्टर फॉर रिसोर्स शेअरिंग अत्यंत महत्वाचं आहे. शेअरिंग अत्यंत महत्वाचं आहे. एक कुठला तरी मला एक डायलॉग आठवतो. तो एखाद्या कंजूस माणसाची माहिती सांगतो. तो असं म्हणतो, बोले वो इतना कंजूस है कि देने के नाम पर गालियां तक नहीं देता. आपल्या जवळ जे आहे ते दुसऱ्यांना देण्याची प्रवृत्ती अत्यंत महत्वाची आहे. आणि या ठिकाणी फक्त ज्ञानच नाही तर आपले रिसोर्सेस, आपली साधन सामुग्री इतरांपर्यंत देणे, इतरांपर्यंत पोहोचवणे, त्याचं शेअरिंग करणे, ही एक मोठी अपेक्षा यामधून व्यक्त झालेली आहे. जगताप सरांनी सांगितलं त्याचं मी खूप रिपिटेशन नाही करू शकणार, करणं योग्य होणार नाही. काही गोष्टी मला वेगळ्या वाटल्या त्या मी फक्त आपल्यासमोर मांडतो. त्यांनी म्हटलं शब्द बघा काय सुंदर वापरला, इंटिग्रेशन ऑफ करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर अँड को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. शिक्षण महाविद्यालयामध्ये को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज भरपूर असतात, आपल्याला माहिती आहे. इतर महाविद्यालयामध्ये कम्पॅरेटिव्हली कमी असतात. परंतु एक्स्ट्रा करिक्युलर काही आहेत का? एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे समाजात जाऊन आपण काही समाजासाठी केलं आहे का? आम्ही एकदा एक असा उपक्रम हाती घेतला होता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी की त्या शहरामधली जी स्मशानभूमी आहे, विद्यार्थ्यांनी दर रविवारी जाऊन तिथे काही गवत असेल, झाडं झुडपं असेल ते साफसफाई करायची. आणि स्मशानभूमी शहरामधली चांगलीच असते, परंतु ती आणखी चांगली करायची. ती कशी चांगली करता येईल याच्यामध्ये सहभाग. त्याचप्रमाणे अनेक घरं अशी असतात की ज्यामध्ये औषधं पडून असतात. खूप आहे रिसोर्स आपल्याकडे, काही कमी नाही, रिसोर्सेस खूप आहे. औषधं पडून असतात, 50 गोळ्या आणल्या, 5 घेतल्या, आजार गेला किंवा डॉक्टरने सांगितलं बंद करा, पडून आहे, त्याचा मला उपयोग नाही. अशी औषधं जर आपण हुडकली प्रत्येक घरामध्ये तर शेकडो किंवा हजारो रुपयाची ते औषधं असतात आणि त्याच्या डेट्स काही एक्सपायरी झालेल्या नसतात. ती औषधं वापरली जाऊ शकतात. अशी औषधं विद्यार्थी घरोघर फिरून गोळा करत होते आणि ती औषधं मग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला आम्ही सप्लाय करत होतो. हा उपक्रमही काही वर्ष चालवला. अत्यंत चांगला उपक्रम, उपयोगी आहे. काही काही औषधं सिरप वगैरे तर सीलबंद बॉटल, उपयोगच केला नाही. तर हे रिसोर्सेस युटिलायझेशन जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजच्या अंतर्गत याचा समावेश आपण करू शकतो. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहे. एकीकडे कपड्याचा ढीग आहे, तो ठेवायला जागा नाही, आणि कपडे असे आहेत की ते तुम्ही फेकू शकत नाही, घालू पण शकत नाही. परंतु आपल्या समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती आहे की ज्याचे कपडे फाटलेले आहेत. आपण अत्यंत चांगल्या प्रकारे स्वच्छ करून हे कपडे त्यांना आपण देऊ शकतो. अनेक शहरामध्ये ह्या त्यांनी अशा एक वॉलही तयार केले आहे आणि त्या ठिकाणी ते कपडे टांगण्याची व्यवस्था आहे. परंतु त्याच्याकडे सध्या दुर्लक्ष दिसतं मला बऱ्याच शहरांमध्ये. इनोव्हेटिव्ह पेडागॉजीज म्हणजे वारंवार तेच शब्द आपण ऐकतो की याच्यामध्ये नवनवीन कुठल्या पेडागॉजीज आहे, नवनवीन कुठल्या टीचिंग मेथड्स आहे, त्याचा अभ्यास हा सातत्याने शिक्षकाला, विद्यार्थ्याला, समाजाला, कारण समाज जागृत पाहिजे, हा करावा लागणार आहे. बुक प्रमोशन पॉलिसीज, डिजिटल लायब्ररीज आणि व्होकेशनल एज्युकेशन फॉर ग्रेड 6 to 8. नाही, तिथे म्हणजे 6व्या वर्गानंतर त्या विद्यार्थ्याला व्होकेशनल एज्युकेशनचं ऑप्शन राहणार आहे की कारपेंटर असेल किंवा लोहार असेल किंवा कुंभार असेल, याच्याकडून वेगवेगळ्या कला ते शिकू शकतील आणि कदाचित त्याचा व्यवसाय ते करू शकतील. अशी पण व्यवस्था त्यामध्ये केलेली आहे. आता याच्यामध्ये बघा, मी थोडा याचा विचार केलेला आहे. या संपूर्ण पॉलिसीचे यामध्ये मग टीचर एज्युकेशन असो, हायर एज्युकेशन असो, स्कूल एज्युकेशन असो, त्याचे ऑब्जेक्टिव्ह जर आपण पाहिले, प्रोग्राम्स आपण पाहिले, त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्हनेस आहे आणि फार अँबिशियस प्रोग्राम आहे.
गर्ल्स एज्युकेशन हा सुद्धा अत्यंत अँबिशियस प्रोग्राम आहे, महत्वाकांक्षी आहे. परंतु यामध्ये आपल्याला अत्यंत स्किलफुल, कौशल्यधारक अशा महिलांची गरज फार मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. आता फक्त एकच गोष्ट समजली नाही की हे सगळं आपण करणार, त्याच्या खूप स्कीम्स आहेत, म्हणजे मी त्या रिवाइज करणारच आहे थोडे. परंतु हे सगळं आपण करणार आणि त्यासाठी मग प्रोव्हिजन काय ठेवलंय की 6% ऑफ जीडीपी. एका माहितीनुसार आता मी नेटवर सर्च करत होतो आणि काही ठिकाणी 4.3 असं दिलाय, काही ठिकाणी 4.6 असं दिलाय की 4.6% जीडीपी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट हा आपण शिक्षणावर 18-19 या सत्रामध्ये खर्च केलेला आहे. याच्यामध्ये इन्क्रीज बघा किती आहे, फक्त 1.4%. I am afraid. Whether this will be adequate, the ultimate answer is no. एवढ्या कमी रिसोर्सेस मध्ये हे शक्य होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण आपल्याला तो जीडीपीचा खूप मोठा हिस्सा यामध्ये घ्यावा लागणार आहे. आणि कोविड-19 मुळे आपल्याला माहिती आहे की जीडीपी आता किती वर्ष वाढेल किंवा वाढणार नाही, आणि वाढलं तरी ते आपलं जे पूर्व टार्गेट होतं त्यानुसार राहील की नाही हेही आपण सांगू शकणार नाही. तर यामध्ये बघा, जे त्यांनी गर्ल्स एज्युकेशनच्या आणखी पॉलिसी दिल्या होत्या की नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ऍट एलिमेंटरी लेव्हल हा हाती घेणार. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय स्कीम, फ्री बुक्स फॉर गर्ल्स अप टू क्लास 8 बऱ्याच ठिकाणी मिळतात, आणि इथं मात्र यांनी टार्गेट ठेवलं की संपूर्ण देशभर मिळालं पाहिजे. यामुळे नवीन भाग काय होता, वास्तविक नवीन भाग आहे की ब्रिज कोर्सेस फॉर ओल्डर गर्ल्स. हा याच्यामधला महत्वाचा भाग आहे की काही मुली असे असतील की 4था वर्ग शिकला, 5वा वर्ग शिकल्यात आणि त्यांना ते शिक्षण सोडून द्यावं लागलं. कौटुंबिक अडचणीमुळे, आर्थिक अडचणीमुळे, सामाजिक अडचणीमुळे, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. त्यांना ती संधी पुन्हा उपलब्ध करून देणे हा मला वाटते यामधला अत्यंत चांगला असा विचार आहे. आणि त्यासाठी त्यांनी ब्रिज कोर्सेस ठेवले की जिथून त्या सुटल्या त्यामध्ये काय होतं आणि नवीन मध्ये काय आहे. जर 4थ्या वर्गातून शिक्षण सुटलं असेल आणि त्या मुलीला काही आपण पुन्हा 5व्या किंवा 6व्या वर्गात बसवणार नाही, त्या मुलीला कदाचित आपण 8व्या किंवा 9व्या वर्गात ठेवू आणि त्या ठिकाणी नवीन काय आहे ती गॅप भरून काढण्यासाठी तिथे त्यांना ब्रिज कोर्स ठेवावा लागणार आहे. तर हा मला वाटतं अत्यंत महत्वाचा भाग यामध्ये आहे की ब्रिज कोर्सेस फॉर ओल्डर गर्ल्स. रिक्रुटमेंट ऑफ 50% विमेन टीचर्स अत्यंत महत्वाचं आहे. 50% महिला शिक्षकांची नियुक्ती, विशेषतः प्रायमरी एज्युकेशनसाठी, प्री प्रायमरी एज्युकेशनसाठी जी उपयोगिता किंवा जी योग्यता महिलांच्या ठिकाणी असेल, शिक्षकाच्या ठिकाणी असणार नाही असं मी म्हणणार नाही. साने गुरुजी सारखी अनेक उदाहरणं सापडतील की जे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याची आई होते, आईपेक्षाही मोठी आई होते, त्यांना सगळं कळत होतं. परंतु या ठिकाणी जोर दिलेला आहे विमेन टीचर आणि त्यांचं रिक्रुटमेंट 50% आहे. नंतर त्यांनी जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, शालेय स्तरावर ज्या मुलींनी रेग्युलर अटेंडन्स दर्शवलं असेल त्यांच्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन चांगली ठेवलेली आहे. आणि त्यांना रिटेन्शन त्यांचं कसं होईल, विशेष म्हणजे गळती व्हायला नको. गळतीचं प्रमाण आजही फार मोठं आहे. जरी प्रत्येक कमिशनने सांगितलं की स्टॅग्नेशन आणि वेस्टेज दोन्ही आपल्याला थांबवायचं आहे, तरी ड्रॉपआउट्स आपण थांबवू शकलेलो नाही, ही वास्तविकता आहे. ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस, तर ही म्हणजे एक समन्वित स्वरूपाची सेवा. म्हणजे याचं मॉनिटरिंग करण्यासाठी एक काहीतरी एजन्सी असेल आणि ही एजन्सी पूर्ण याचं मॉनिटरिंग करेल, ही यामागे अपेक्षा आहे. जेंडर इन्क्लुजन फंड,
हे एक नवीनच नाव त्यांनी दिलं आहे की मुलं मुली आणि जसं जगताप सरांनी सांगितलं की तृतीयपंथी असेल त्यांना सुद्धा त्याचा समावेश इन्क्लुझिव्ह एज्युकेशन मध्ये कसा करता येईल त्याचा या ठिकाणी विचार झाला. स्पेशल प्रोव्हिजन फॉर गिफ्टेड, जे गिफ्टेड आहे त्यांचा IQ 130 पेक्षाही जास्त आहे असे विद्यार्थी जरी संख्येनं कमी असतील, मानसशास्त्र आपल्याला सांगतं की फार तर 4-5% असतील. भागानुसार असेल, कदाचित शहरी भाग आहे त्यात थोडे जास्त असू शकतील, एकदम मागास एरिया आहे त्यामध्ये बिचाऱ्यांना संधी नाही. वास्तविकता बुद्धिमत्तेचा आणि बाकी गोष्टीचा काही तसा फारसा संबंध नाही. बुद्धिमत्ता IQ ही नैसर्गिक देणगी आहे. तरी पण ते काही कारणास्तव माघारले असतील तर 4-5% वर हे विद्यार्थी नसतील तर त्यांच्यासाठी विशेष प्रोव्हिजन हे आतापर्यंत आपण करू शकलो नाही, ती यांनी केलेली आहे. NIOS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग नोएडा दिल्ली या ठिकाणी याचं ऑफिस आहे आणि त्या ठिकाणी आम्ही राईट टू एज्युकेशन ऍक्ट याच्यासाठी काम केलेलं आहे. ते युनिट DLED कोर्ससाठी आम्ही लोकांनी लिहिलेलं होतं राईट टू एज्युकेशन ऍक्ट, आणि त्यामध्ये फार प्रकर्षाने मी असा उल्लेख केलेला आहे की 1902 मधलं छत्रपती शाहू महाराजांचं जर आपण राईट टू एज्युकेशन ऍक्ट वाचला तर त्यातल्या जवळजवळ 80% प्रोव्हिजन ह्या नवीन ऍक्ट मध्ये आहे. सर्वच प्रोव्हिजन तिथे दिसतात आपल्याला छत्रपती शाहू महाराजांच्या त्या ऍक्ट मध्ये, जो त्यांनी कोल्हापूर स्टेटमध्ये लागू केलेला होता इसवी सन 1902 मध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे दिसतात. परंतु एक या ठिकाणी उणीव जाणवते की महाराष्ट्र शासनाने पहिल्या वर्गापासून इंग्रजीचं शिक्षण ठेवलं आहे, ते मात्र यांनी पुढे ढकललेलं आहे आणि आंध्र प्रदेश सरकारने याला विरोध दर्शवलेलाच ऑलरेडी. आपल्याला इंग्रजी शिवाय गत्यंतर नाही हे आपल्याला कबूलच केलं पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण द्यायचं अत्यंत चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, कोणी त्याला मना करणार नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांनी पण आपल्याला आवर्जून सांगितलेलं होतं, तसा एक पाठच शालेय अभ्यासक्रमात होता, शिक्षण हे मातृभाषेतूनच द्यावे. कोणीच त्याला नकार देऊ शकणार नाही. परंतु त्याचबरोबर इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे, त्याचं ज्ञान हे विद्यार्थ्याला होणं गरजेचंच आहे हे आपल्याला कबूल करावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला, मला असं वाटते की याचा आपल्याला विचार करावा लागेल की इंग्रजी ही पहिल्या वर्गापासून असावी की नंतरच्या स्टेजमध्ये 5व्या वर्गापासून जशी ती पूर्वी होती की 6व्या वर्गापासून. मग आम्ही सांगत होतो आम्ही इंग्रजी पहिलीत आहे म्हणजे 5व्या वर्गात आहे, अशा प्रकारे ती काही ती व्यवस्था कितपत योग्य आहे त्याचा विचार होणं गरजेचं वाटतं. मी हायर एज्युकेशनवर नंतर जातो, पहिले टीचर एज्युकेशनवर येतो. यातल्या काही महत्वाच्या गोष्टी. टीचर एज्युकेशन इज ट्रूली व्हायटल इन जनरेटिंग द टीचर्स that will create new generation. व्हायटल म्हटलं मी शब्द वापरलेला आहे. इट प्लेज अ पायवटल रोल इन शेपिंग द फ्युचर जनरेशन्स. मदर फॅकल्टी आहे, याच्याकडे दुर्लक्ष करून कोणत्याही स्थितीत चालणार नाही. आणि काय कबूल केलं बघा, पृष्ठ 288 वर तो 484 पानाचा जो ड्राफ्ट आहे त्याबद्दल मी बोलतोय. Regulatory efforts have failed to raise the standard of teacher education. इंगित कोणाकडे आहे? इंगित विद्यापीठांकडे आहे, इंगित NCTE कडे आहे, इंगित SCERT कडे आहे. त्याच्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत, त्यांच्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या पूर्ण झालेल्या नाहीत असं ही पॉलिसी अगदी धीटपणे सांगते. रेग्युलेटरी एफर्ट्स हॅव फेल्ड टू रेज द स्टँडर्ड ऑफ टीचर एज्युकेशन. आणि अगदी परवा मी राजपूत साहेबांचं व्याख्यान ऐकत होतो, ते माझे गुरुच आहेत, पण त्यांनी जे व्याख्यान त्यामध्ये दिलं त्यांनी असं म्हटलं की शेवटी NCTच्या इन्स्पेक्शन टीम मध्ये कोण जात होतं? अहो तुम्हीच लोक जात होते. म्हणजे आम्ही शिक्षक प्रशिक्षक
तर त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं की जर मशरूमिंग ग्रोथ झालेली असेल, जर ह्या इन्स्टिट्यूशन नको त्या प्रमाणात, नको त्या ठिकाणी, नको त्या अवस्थेत असतील, तर त्याची जबाबदारी शिक्षक प्रशिक्षकांची आहे, असं त्यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये म्हटलेलं होतं. आता हे आपल्याला पूर्णपणे स्वीकारता येणार नाही. त्याचं कारण असं की माझ्यासारखाच अनुभव आपल्यापैकी अनेक लोकांचा असेल की आम्ही ज्याचा निगेटिव्ह रिपोर्ट दिला त्या कॉलेजला सुद्धा परमिशन मिळाल्याचं आम्ही पाहिलेलं आहे. एनिवे, तो आपल्या जास्त चर्चेचा विषय होऊ शकणार नाही. काय म्हटलेलं आहे त्यांनी, ऑल जेनेरिक TAs मस्ट एम टू बिकम मल्टीडिसिप्लिनरी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स बाय 2030. This is in contrast with the provision mentioned in the objectives of teacher education. आता त्यांनी काय म्हटलं की या सगळ्यांनाच आपण मल्टी डिसिप्लिनरी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन बनवणार आहोत, परंतु हे शक्य होणार नाही. कन्व्हर्शन आपल्याला माहिती आहे. माझं तर कॉलेज या पूर्वीच्या नियमानुसार तेवढ्याच जागेत असेल, 1 सेक्शन, 2 सेक्शन, 3 सेक्शन, जे काय असेल, D.Ed, B.Ed सगळं, आणि त्यासाठी जे नॉर्म्स होते त्या नॉर्म्स नुसार ते असेल, तर आता मी त्याचं एक्सपान्शन यासाठी करू शकणार नाही की माझ्याकडे तेवढी जागा विशेषतः शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा ती उपलब्ध असू शकणार नाही. त्यामुळे आयसोलेटेड कॉलेज ह्या मल्टी डिसिप्लिनरी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन होतील हे अजिबातच शक्य नाही. मग दुसरा पर्याय एकच आहे फक्त की त्यांनाच दुसरीकडे अटॅच व्हावं लागणार आहे. ज्या संस्थेची अनेक महाविद्यालय आहे त्यांच्यासाठी हे सोपं राहणार आहे, परंतु ज्यांचं एकच कॉलेज आहे, आयसोलेटेड कॉलेज आहे, त्यांना मात्र हे शक्य होणार नाही, हे स्पष्ट आहे. आता एक वाक्य बघा, त्यामध्ये फार वेगळं वाटतं. स्टँड अलोन इन्स्टिट्यूशन फेसेस इंटेलेक्च्युअल अँड प्रोफेशनल आयसोलेशन. खरंच असं झालं का? मला असं वाटत नाही असं झालं. आपण एखादं मेडिकल कॉलेज आर्ट्स कॉमर्स कॉलेजमध्ये चालत आहे असं पाहिलं का? जेव्हा आपण प्रोफेशन म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा की त्याचं सगळं स्पेशलाइज असतं, त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात, त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर वेगळा असतो, त्यांच्या लॅब्स वेगळ्या असतात, त्यांचे बिहेवियरल नॉर्म्स वेगळे असतात, हे सगळं वेगळं असतं. IIT आणि माझ्या शहरामधलं इंजिनिअरिंग कॉलेज, माझ्या शहरामधलं पॉलिटेक्निक कॉलेज, माझ्या शहरामधलं प्रायव्हेट पॉलिटेक्निक कॉलेज, माझ्या शहरामधलं अकॅडमिक कॉलेज, याची काही आपण तुलना करू शकू का? याची आपण तुलना करू शकत नाही. आणि म्हणून मी असा प्रश्न उपस्थित केला की कॅन वी अग्री विथ धिस? दॅट इज अवर कन्सर्न. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला प्रोफेशन असं म्हणतो तेव्हा ते स्पेशलाइज फील्ड असतं, आणि अशा स्थितीमध्ये आपण हे म्हणणं की त्या आयसोलेशन मध्ये इंटेलेक्च्युअललाही प्रॉब्लेम होईल आणि बाकी गोष्टीलाही प्रॉब्लेम होईल, ही गोष्ट काही बरोबर तशी वाटत नाही. याच्यावर पुनर्विचार झाला पाहिजे. किंवा मग निदान आम्ही एवढं म्हणू की HEI मध्ये, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मध्ये निदान तो पार्ट आपण त्या ठिकाणी सेपरेट ठेवावा. मला कोणाला कमी लेखायचं नाही, परंतु आर्ट्स कॉलेज असेल, तिथे काही कार्यक्रम असेल, तिथे काही स्नेहसंमेलन असेल, एखादं व्याख्यान असेल, तिथला जो गोंधळ झाला तो दुसरीकडे जर पोहोचला तर त्याचंही वर्किंग स्टॉप होईल. म्हणून स्पेशलायझेशन मध्ये ह्या गोष्टी आवश्यक आहे की त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हे सुद्धा स्पेशलाइज असायलाच पाहिजे. थिअरी मस्ट बी इंटिग्रेटेड विथ कंटिन्युअस प्रॅक्टिस. पृष्ठ 290 वरील सांगतं. कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणजे असं आपण पाहिलेलं आहे की 4 पिरियड थिअरीचे राहत होते कॉलेजमध्ये, टीचर एज्युकेशन कॉलेजमध्ये, आणि प्रॅक्टिस टीचिंग हे दररोज राहत होतं शाळेमध्ये. असंही एक मॉडेल आपण अंगीकारलेलं होतं. आणखी एक मॉडेल आपण असं अंगीकारलेलं होतं की अगोदर मायक्रो टीचिंग, त्यानंतर एकदम त्या विद्यार्थ्याला सरळ एखाद्या शाळेमध्ये पाठवायचं आणि मग तिथे त्याचं प्रॅक्टिस टीचिंग लेसन्स
एक सत्र संपूर्ण हे होत होतं. परंतु हे कुठे आता शक्य आहे? कंटिन्युअस प्रॅक्टिस हे कुठे शक्य आहे? हे फक्त त्याच ठिकाणी शक्य आहे ज्या ठिकाणी त्या संस्थेच्या कॉलेज सोबतच शाळा पण असतील. परंतु ही शाळा जर 10 किलोमीटर असेल, 15 किलोमीटर असेल, तर इकडे थिअरीचे पिरियड करून हा विद्यार्थी तिकडे प्रॅक्टिस टीचिंगला जाऊ शकणार नाही, पिरियड घेण्यासाठी जाऊ शकणार नाही. School and junior college, the laboratory of teaching practice, so there should be a provision of demonstration school in the premises of the HEI. या ठिकाणी मला असं वाटतं की डेमॉन्स्ट्रेशन स्कूल हे प्रत्येक HEI ला अटॅच केलंच पाहिजे. त्या ठिकाणी काय व्यवस्था असेल की डेमॉन्स्ट्रेशन स्कूलची व्यक्ती एक हेडमास्टर असेल आणि ते सगळं मॅनेज करेल. त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या ही कमीच असेल, परंतु जी संख्या असेल त्यांचं मूळ काम काय असेल की आमचे जे विद्यार्थी पिरियड घेतात त्यांना सुपरवाइज करणं, त्यांचं एकंदरीत वर्किंग मॉनिटर करणं, त्यांचा फीडबॅक घेणं, त्यांना एकंदरीत मार्गदर्शन दिल्यानंतर त्याचा फॉलोअप कॉलेजला देणं की कुठे काहीतरी गॅप राहत आहे. आपण जे थिअरीमध्ये सांगता, आपण जे मायक्रो टीचिंग मध्ये सांगता ते या विद्यार्थ्याने क्लासरूम पर्यंत पोहोचवलेलं नाही. ह्या ज्या गॅप्स आहे, कम्युनिकेशन गॅप्स, ह्या राहता कामा नये. अन्यथा आजची जी स्थिती आहे की शाळांचे लोक नोकरीवर लागल्यावर काय म्हणतात, तुम्ही ते बीएड मध्ये शिकलात ना ते वेगळं राहू द्या, त्याचा इथे काही संबंध नाही, इथे आम्ही म्हणतो त्याप्रमाणे तुम्ही शिकवा. कारण तिथे म्हणजे ते सगळं रिझल्ट ओरिएंटेड असतं, त्याच्यामध्ये त्यांचा काही दोष असलेला भाग नाही. सिस्टीम आहे, त्यांना रिझल्ट द्यावा लागतो. आणि आमच्या विद्यार्थ्यांनी शिकवल्यानंतर ते वाईट शिकवतात असं अजिबातच नाही, परंतु त्याच्यामध्ये कंटिन्युटी किती राहील हा एक प्रश्न आहे. अनेक प्रकारच्या सुट्या आहे, कंटिन्युटी किती राहील, ते विद्यार्थी कितपत समजतील, विद्यार्थी आणि त्या शिक्षकाचं आमच्या कोऑर्डिनेशन किती राहील, हे सगळं यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि म्हणून माझा समज असा आहे की डेमॉन्स्ट्रेशन स्कूल ही प्रत्येक कॉलेजला, प्रत्येक हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला ही अटॅच असावी. त्याशिवाय आपल्याला HEIचं वर्किंग विशेषतः या बीएड कोर्सच्या बाबतीत हे चांगल्या प्रकारे ठेवता येणार नाही. मॅनेजिंग रिसोर्सेस हा खूपच मोठा प्रॉब्लेम सर्व स्तरावर येणार आहे. सर्व स्तरावर की जे रिसोर्सेस आहे, हाऊ टू मॅनेज दिस रिसोर्सेस. आणि हे सगळं बघा, आता जो प्रश्न आहे की आता आमचे जे रिसोर्सेस आमच्या कॉलेजेसमध्ये, आयसोलेटेड कॉलेजेसमध्ये, ते आम्ही HEI मध्ये कसे काय ट्रान्सफर करणार, त्यांचा तिथे कितपत उपयोग होणार किंवा आम्ही करणार, हे नक्कीच सोपं नाही. त्यामध्ये फारच मोठं विचार मंथन करावं लागणार आहे. आणि केरळला एक त्यांनी ITEP, इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम, हा एक सेमिनार घेतला होता फेब्रुवारीमध्ये. तिथे मी गेलो होतो, पोट्टापलम या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी त्यांनी फार सुंदर वेगवेगळे मॉडेल्स मांडले की आपण आपलं कॉलेज तिथे मर्ज करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. मोठं विचार मंथन त्या ठिकाणी त्यांनी केलं. आणि बघा, याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांनी काय म्हटलंय की जे ग्रॅज्युएट असतील आणि त्यांना बीएड करायचे त्यांच्यासाठी हा कोर्स 2 वर्षाचा असेल. ज्यांनी ऑनर्स केलाय, PG केलाय, त्यांच्यासाठी हा कोर्स 1 वर्षाचा असेल. आणि ज्यांनी 12वी नंतर प्रवेश घेण्याचा प्रयत्न केलाय ITEP मध्ये, त्यांच्यासाठी हा कोर्स 4 वर्षाचा असेल. या सगळ्या मॉड्यूल मध्ये 4 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष, म्हणजे नेमकं 1 वर्षामध्ये काय रिटेन करायचं, काय सांगायचं, 2 वर्षामध्ये काय ठेवायचं, 4 वर्षाची मॉडॅलिटी काय राहील, या सगळ्याचा एक गंभीर विचार, एक मोठं विचार मंथन आपल्याला करावं लागणार आहे. त्याशिवाय हे यशस्वी होणार नाही. आणि काय म्हटलेलं आहे बघा, ओनली कॉम्पिटंट अँड कमिटेड टीचर्स एज्युकेटर्स कॅन क्रिएट गुड टीचर्स. हे तुम्ही म्हटलं, हे बरोबर आहे, याच्यामध्ये कोणाचं काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे
की आपण जर स्टॅटिस्टिक्स पाहिलं, आज ज्या संस्था आहे, नुसता महाराष्ट्राचा विचार करा, फक्त 47 कॉलेजेस हे गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि एडेड कॉलेज आहेत, आणि उरलेले जवळपास 500 इन्स्टिट्यूशन्स असतील, म्हणजे अनएडेड इन्स्टिट्यूशन्स ह्या जवळजवळ 10 पट आहे. तर या ठिकाणी अट्रॅक्टिंग गुड टीचर एज्युकेटर्स मला सांगण्याची गरज नाही, पण किती मोठा प्रॉब्लेम आहे हे आपण समजू शकता. डेव्हलपिंग देम अँड रिटेनिंग देम, त्यांचा पूर्ण विकास, त्यांचा व्यावसायिक विकास, सर्व प्रकारच्या क्षमतांचा विकास, टीचिंग स्किलचा विकास वगैरे वगैरे हे सगळं साधल्यानंतर त्यांना रिटेन करणं, त्यांना टिकवून ठेवणं हे निश्चितपणे एक अतिशय मोठं आव्हान आहे. कारण ते प्रमोशनचे काही चान्सेस नाही, वेतन हे फार कमी आहे. जे अकॅडमिक कॉलेजेसमध्ये लोक आहेत त्यांच्या तुलनेत या ठिकाणी संधी कमी आहे, वेतन कमी आहे, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण टीचर एज्युकेटर्स करून खूपच मोठ्या अपेक्षा केलेल्या आहेत, असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरं काय केलेलं आहे बघा, की वारंवार आपण हे स्ट्रक्चर बदलवलेलं आहे. 1 वर्षाचा 2 वर्ष अभ्यासक्रम केला, 2 वर्षाचा आपण 4 वर्ष केला, आणि लोक आता थट्टेनं असं म्हणतात की टीचर एज्युकेशन इज ऑलवेज ॲट क्रॉस रोड्स. तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जसं हायर एज्युकेशन मध्ये फ्रॅगमेंटेशन टाळण्यासाठी आपण एक मल्टिपल फॅकल्टी कॉलेजची संकल्पना डेव्हलप केलेली आहे, तशाच प्रकारे ITEP जर आपण केलं तो कोर्स 4च वर्षाचा आहे सगळ्यांसाठी. मग त्याचं फ्रॅगमेंटेशन ही काही विशेष उपयोगाचं दिसत नाही. आणि एकच आहे फक्त की ह्या ITEP इन्स्टिट्यूशन्स आपण उघडल्या, त्यांना आर्थिक स्थैर्य देणं खूपच महत्वाचं आहे. त्याशिवाय आपण क्वालिटी टीचर एज्युकेशन हे आपण इम्पार्ट करू शकणार नाही. आणि एक यामध्ये मला मुद्दा असा मांडावा वाटतो की ITEP आपण सुरू करणार, त्या ठिकाणी ही आयसोलेटेड कॉलेजेस एक तर नंतर 2029 नंतर तर राहणारच नाही, ती हळूहळू तिकडे मर्ज होणार. तर यामध्ये जो काही स्टाफ आहे त्या स्टाफची संपूर्ण व्यवस्था, त्यांच्या ऍब्सॉर्प्शनची व्यवस्था, जगताप सर त्यांच्या व्याख्यानात असं म्हणाले की शासकीय जे आहेत, एडेड कॉलेज जे आहे, त्यांची जबाबदारी सरकार घेतच असतं. आता येत्या 8-9 वर्षात खूप बदल होणार आहे, खूप लोक रिटायर होतील, तो भाग वेगळा, पण अद्यापही खूप तरुण आणि नवीन लोक आहेत. त्यांच्या ऍब्सॉर्प्शनची व्यवस्था ही झालीच पाहिजे. ती झाली नाही तर खूप मोठे प्रॉब्लेम्स उपस्थित होणार. हे निश्चितपणे आहे. हे धोरण ठरवावं लागणार आहे की किती टीचर एज्युकेटर्स आहेत, क्वालिफाईड किती आहेत, कुठे कुठे ते ऍडजस्ट होऊ शकतात, यांची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह स्कीम ही राज्य स्तरावर, अगोदर तर ती राष्ट्रीय स्तरावरच बनवायला पाहिजे, मग राज्य स्तरावर बनवायला पाहिजे. आणि माझं स्वतःचं मत असं आहे की टीचर एज्युकेशन फोरम्स मध्ये, ऑर्गनायझेशन मध्ये काम केल्यानंतर की कुठलाही टीचर एज्युकेशनचा कोर्स हा नॉन ग्रँटवर असता कामा नये. त्याला ग्रँटिंग एड आपण पुरवलंच पाहिजे. आणि एक गोष्ट महत्वाची आहे की कुठलंही कॉलेज, कुठलीही संस्था, एक कॉलेज उघडणं सोपं आहे, परंतु आपण जर त्या महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट मधल्या प्रोव्हिजन पाहिल्या, सर्व स्टेटला ऍक्ट आहेत बनलेले, महाराष्ट्र हे अग्रेसर होतं त्याबाबत. तो ऍक्ट आपण 74 मध्येच बनवला होता, नंतर 94 मध्ये आला. तर बघा, याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या प्रोव्हिजन आहेत ह्या प्रोव्हिजन अत्यंत स्पष्ट आहेत की कुठलंही कॉलेज उघडणं सोपं आहे, बंद करणं सोपं नाही. आपण बंद करतो म्हटलं तर अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स त्यामध्ये उपस्थित होतील. बंद करण्यासाठी आपल्याला विद्यापीठाचा अगोदर अर्ज करावा लागेल, 1 लाख रुपये भरून, विद्यापीठाची अकॅडमिक काउन्सिल
त्याला मान्यता देईल की नाही ते आपल्याला माहिती नाही. दिली तर ती कमिटी पाठवेल, कमिटीचा रिपोर्ट येईल, तो अकॅडमिक काउन्सिलला सबमिट होईल, अकॅडमिक काउन्सिल मॅनेजमेंट काउन्सिलकडे पाठवेल, मॅनेजमेंट काउन्सिल शासनाकडे पाठवेल, शासन NCTE कडे पाठवेल आणि त्याच मार्गाने परतीच्या मार्गाने हा पुन्हा महाविद्यालयापर्यंत येईल. ही सगळी प्रक्रिया हे निश्चितपणे अवघड आहे, ती सोपी नाहीच. आपण जर एकाएकीच हे कॉलेजेस बंद करतो म्हटलं तर वाटेल तितके लीगल प्रॉब्लेम्स या ठिकाणी, न्यायिक ज्या समस्या आहेत त्या उपस्थित होण्याची शक्यता आहे, वैधानिक समस्या उपस्थित होण्याची शक्यता आहे. हे आपल्याला या ठिकाणी विसरता येणार नाही. बघा हायर एज्युकेशन मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की कन्सॉलिडेशन ऑफ 45,000 कॉलेजेस, हे मार्च 2019च्या अखेरचं स्टॅटिस्टिक्स होतं की जवळजवळ 45,000 महाविद्यालय आहेत वेगवेगळ्या प्रकारची आणि 907 विद्यापीठ आहेत. विद्यापीठांची संख्या होती 907. त्यामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असतील, त्यामध्ये डीम टू बी युनिव्हर्सिटीज असतील, त्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीज असतील, त्यामध्ये स्टेट युनिव्हर्सिटीज असतील. या सगळ्या विद्यापीठांचा समावेश आहे. 907 विद्यापीठ आहेत आणि या सर्वांचं एक प्रकारे अमालगमेशन, एकत्रीकरण. टार्गेट असं आहे की 3,000च्या खाली ज्याची क्षमता असेल असं कुठलंही महाविद्यालय हे राहणार नाही. म्हणजे लहान सहान महाविद्यालय ही राहणार नाहीत असं स्पष्ट आहे. कारण तुम्ही आता त्यांची संख्या 45,000वरून ही आता फक्त 15,000 आणतोय आपण, म्हणजे 2/3 बाद होणार. या ठिकाणी आपल्यासमोर प्रश्न असा आहे की एखाद्या आदिवासी एरियामध्ये, एखाद्या ग्रामीण भागामध्ये असं जर आपण 3,000 संख्येचं कॉलेज उघडलं, त्याचं अमालगमेशन करून, एकत्रीकरण करून, तर त्या ठिकाणी जे दूर पसरलेले विद्यार्थी आहे त्याला तिथे पोहोचणं शक्य होईल का? मग आपण ह्या HEI जे आहे ते आपण रेसिडेन्शियल ठेवल्या, काही ठिकाणी उल्लेख आहे की रेसिडेन्शियल आम्ही करू, त्याचा खर्च, त्याचं वहन कसं काय होणार, याचं एकत्रीकरण कसं काय होणार, काही इथे अनेक प्रकारचे लिगल प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हे आपण लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. आणि हे लक्षात घेतल्यानंतर एका गोष्टीचा विचार केला पाहिजे का ह्या 15,000 इन्स्टिट्यूशन्स ह्या आपल्या मॉडेल इन्स्टिट्यूशन्स असतील, हे आपलं उद्दिष्ट आहे. गोष्ट अतिशय चांगली आहे, परंतु त्या ठिकाणी सर्वांना संधी मिळेल का हा एक भाग महत्वाचा आहे. कारण 45 मधून आपण त्यांची संख्या 15वर आणतोय आणि दुसरीकडे मात्र आपण GER, ग्रॉस एनरोलमेंट रेशो ऑफ हायर एज्युकेशन, इट इज टू बी इन्क्रीज्ड फ्रॉम द प्रेझेंट 26.4 to 50% by the end of 2035. 15 वर्षामध्ये हा रेशो, हा GER म्हणजे हे नामांकन उच्च शिक्षणामधलं, हे आपल्याला जस्ट डबल करायचं आहे. म्हणजे बघा विरोधाभास कसा झाला की एकीकडे आपण ही संख्या कमी करतोय अमालगमेंट करून आणि दुसरीकडे आपण GER मात्र वाढवतोय. यावर फार मोठं विचार मंथन होण्याची गरज आहे. आणि एक यामधलं प्रोव्हिजन खूप खरंच आवश्यक आहे. युनिव्हर्सिटी शुड बी फ्री फ्रॉम कंडक्टिंग एक्झामिनेशन्स. तर एखादं नॅशनल लेव्हलचं काही अधिकरण असेल का की सगळ्या विद्यापीठाची परीक्षा ते कंडक्ट करतील? जर आपण NCF बनवतोय, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क बनवतोय, त्यामध्ये फार तर 20% लोकल असू शकेल काही, बाकी 80% हा एक साधारण सारखाच अभ्यासक्रम असण्याची शक्यता. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, आणि त्याचा अर्थ असा की असं जर फ्रेमवर्क आपण बनवलं तर मग तशाच प्रकारचं एखादी एक्झामिनिंग एजन्सी असू नये का? याचे काय फायदे होतील की अशी जर एजन्सी बनवली तर सगळ्या विद्यापीठांचं जो काही स्टँडर्ड आहे
त्याच्यामध्ये किमान काही प्रमाणात का होईना पण ही एकरूपता येण्याची शक्यता आहे. पूर्णपणे आपण हे निश्चितपणे म्हणू शकतो की प्रत्येक विद्यापीठाच्या परीक्षेत मिळणारे मार्क हे इक्विव्हॅलेंट असू शकत नाही. एकाच विद्यापीठाने वेगवेगळ्या विषयात दिलेले मार्क हे इक्विव्हॅलेंट असू शकत नाही. गणित विषयाचे 55% मार्क यूजीसी मागते नेट्स किंवा सेट साठी. भाषा विषयात मिळालेले 55% मार्क्स, विज्ञान विषयात मिळालेले 55% मार्क्स हे इक्विव्हॅलेंट असू शकत नाही. आता काही प्रमाणात त्यांनी पीजीला इंटरनलची व्यवस्था केलेली आहे. पूर्वी ती अजिबातच नव्हती. म्हणजे 100% मार्क हे विद्यापीठाच्या परीक्षेवर अवलंबून होते. आणि त्यावेळेस इंग्रजी विषयातले 55% मार्क आणि विज्ञान विषयातले 55% मार्क्स. आता आपण जर एमएससीचा विचार केला तर 1000 मार्क्स जर असतील एमएससी ला, त्यातले 400 मार्क्स प्रॅक्टिकलवर आहेत, 600 मार्क्स थिअरीवर आहेत. हा प्रयोग आपण आमच्या विद्यापीठात आम्ही बीएडला पण केला होता की 600 मार्क्स थिअरीला, 400 मार्क्स हे इंटरनल. आणि अनेक महाविद्यालय अशी निघाली की त्यांनी 400 पैकी 390 पर्यंत मार्क्स दिले. विद्यार्थी तिकडे थिअरीमध्ये फेल आहे, विद्यापीठाच्या मिनिमम मार्क्स कंडिशनमध्ये तो बसत नाही आहे, आणि इकडे मात्र त्याचं ऍग्रिगेट पर्सेंटेज 65 आहे. म्हणजे 65% मार्क्स त्याला मिळत आहेत ऍग्रिगेटमध्ये 1000 पैकी 650, आणि तिकडे तो फेल होत आहे. हा विरोधाभास निर्माण झालेला होता. तर माझं असं मत आहे का हे जे मार्क्स आहे, आणि याच्यावर मी एक रिसर्च केला होता की इंग्रजीमध्ये बीए फायनलचा रिझल्ट, नाही सॉरी एमए फायनलचा रिझल्ट, त्याचे विद्यार्थी घेतले 2500, त्यांचे स्कोर्स काढले, आणि मायक्रोबायोलॉजी या विषयाचे विद्यार्थी घेतले, त्यांचे स्कोर्स काढले. तर असं लक्षात आलं की जे 150 विद्यार्थी बसले परीक्षेला, त्यातले सगळेच्या सगळेच 148 हे फर्स्ट क्लासमध्ये पास होते आणि 2 हे सेकंड क्लासमध्ये पास होते. इंग्रजीमध्ये फक्त 11 विद्यार्थी फर्स्ट डिव्हिजन मध्ये पास होते 2500 विद्यार्थ्याच्या सॅम्पल पैकी. काही विद्यार्थी सेकंड मध्ये होते, बहुसंख्य विद्यार्थी 5 डिव्हिजन मध्ये होते. म्हणून मी असं म्हटलं, असं स्टेटमेंट केलं की या ठिकाणी हे 55% मार्क्स हे इक्विव्हॅलेंट असूच शकत नाही भाषा विषयाचे आणि विज्ञान विषयाचे. त्याला कारण आहे प्रॅक्टिकल, इंटरनल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर या ठिकाणी हा गंभीरपणे विचार करायला पाहिजे. अन्यथा काय होईल, टीचर कुठे एंगेज आहे, विशेषतः ग्रेडिंग सिस्टीम मध्ये आणि सेमिस्टर सिस्टीम मध्ये. मी प्रॅक्टिकल अडचणी आपल्यासमोर मांडतोय ज्या मी महाविद्यालयात पाहिल्या, आपण पाहता. आता काय पेपरचं सिटिंग आहे, आता काय पेपरचं मॉडरेशन आहे क्वेश्चन पेपरचं, आता काय व्हॅल्युएशन आहे, आता काय रिव्हॅल्युएशन आहे. या सगळ्यांमध्येच शिक्षक गुंतलेले असतात. त्यांना जावंच लागेल, कारण विद्यापीठाची ड्युटी आहे, ती तुम्ही टाळू शकत नाही. ती टाळली आपण तर आपल्याला लगेच नोटीस मिळतो. दॅट इज मॅन्डेटरी, हे आपल्याला करावं लागतं. परंतु अशा स्थितीमध्ये टीचिंग टाइम जो आहे तो खूपच रिड्यूस झालेला आहे. हा माझा अनुभव मी आपल्यासमोर शेअर करतोय की टीचिंग टाइम हा खूप रिड्यूस झाला. म्हणजे शिक्षक जर विद्यापीठात गेले तर ते शिकवणार कोण, हा प्रश्न आला. आणि हे सगळं 2 सेमिस्टर आहे. मग ते सेमिस्टरचं अजून काहीतरी एखादी सप्लिमेंटरी आहे का, किंवा अजून काही पेपर राहिले, त्या मागच्या सेमिस्टरचे 2 पेपर राहिले ते या सेमिस्टरमध्ये क्लिअर करायचे. म्हणजे त्या कॉलेजच्या क्लर्कलाही हे समजत नाही, विद्यार्थ्याच्या हे लक्षात नाही की माझ्या पहिल्या सेमिस्टरचे किती विषय राहिले होते आणि त्याचा कुठं फॉर्म मला भरावा लागेल, सेकंड सेमिस्टरचे किती राहिले होते. ह्या सगळ्या अडचणी, administrative problems and academic problems also, these have been cropped up in previous years. हे सगळं झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की विद्यापीठाचे जे काही संलग्नित महाविद्यालय, पुढे ते संलग्नीकरणाची प्रक्रिया पण राहणार नाही. परंतु जे आता आहेत, खऱ्या अर्थानं जर त्यांना तिथे टीचिंग लर्निंग व्हायचं असेल तर विद्यापीठांना आपल्याला परीक्षेपासून त्यांची सुटका करावी लागेल. विद्यापीठाचं वर्कलोड जर आपण पाहिलं, अनेक बॉडीजमध्ये आता
मान्य जगताप साहेब आहेत किंवा उपलाने मॅडम आहेत किंवा आपल्यापैकी अनेक लोक, गोरे सर सुद्धा, यांनी किती ठिकाणी काम केलं असेल, सिनेटमध्ये, अकॅडमिक काउन्सिलमध्ये, मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं की विद्यापीठाचं 85% लोड, 90% लोड हे परीक्षेशी संबंधित आहे, तक्रारी परीक्षेशी संबंधित आहे. बाकीच्या गोष्टी अकॅडमिक मॅटर ज्याच्यासाठी विद्यापीठ बनलं आहे, इम्प्लिमेंटिंग द अकॅडमिक मॅटर्स स्क्रुपुलसली, हे आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे. ते होतं का? ते होणार नाही. ते यासाठी होत नाही की परीक्षेचा लोड एवढा आहे. पूर्ण करिक्युलम हा एक्झामिनेशन ओरिएंटेड आहे. अशा स्थितीमध्ये आपल्याला जोपर्यंत विद्यापीठांची सुटका परीक्षेमधून होत नाही तोपर्यंत कोणतंही विद्यापीठ हे क्वालिटी एज्युकेशन देऊ शकणार नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्याला काही सन्माननीय अपवाद असतील, तो भाग वेगळा, परंतु साधारणतः आपल्याला असं दिसेल की परीक्षेचं लोड हे इतकं मोठं आहे की त्याच्यामध्ये ते विद्यापीठ हे दबलेलं आहे. व्हाईस चान्सलर महोदय, रजिस्ट्रार महोदय, सर्व सिस्टीम आणि आमचा शिक्षक पण त्या ओझ्याखाली आहे. आणि इतकी डायव्हर्सिटी आहे या ठिकाणी. डायव्हर्सिटीचा विचार आपण केलाच पाहिजे. शालेय स्तरावर डायव्हर्सिटी किती, महाविद्यालयीन स्तरावर डायव्हर्सिटी किती, प्रोफेशनल कॉलेजमध्ये डायव्हर्सिटी किती. या कॉलेजमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुमच्या भागामध्ये LIC म्हणतात, लोकल इन्क्वायरी कमिटी. आम्ही आमच्या भागामध्ये, विदर्भामध्ये LEC म्हणतो, लोकल इन्क्वायरी कमिटी. त्यामध्ये EN असं स्पेलिंग असतं, ENQUIRY. हे शेकडो महाविद्यालयामध्ये इन्स्पेक्शन केलेलं आहे, आपल्यापैकी अनेकांनी केलेलं असतील. आपण कल्पना करा, जे मोठमोठ्या इन्स्टिट्यूट आहे, MITचं कॉलेज आहे, सिम्बायोसिसचं कॉलेज आहे, पुणे विद्यापीठांनी कंडक्ट केलेलं कॉलेज आहे, मुंबई विद्यापीठांनी कंडक्ट केलेलं कॉलेज आहे, अनेक नामवंत महाविद्यालय, सिंडहॅम कॉलेज आहे, कितीतरी नामवंत महाविद्यालय, पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज आहे. हे महाविद्यालय आणि माझ्या ग्रामीण भागात असलेलं महाविद्यालय, याच्यामध्ये मी कोणत्या बाबतीत तुलना करू शकतो का? हा मुद्दा महत्वाचा आहे. जर आपण युनिफॉर्मिटीचा प्रयत्न करतो तर ह्या डायव्हर्सिटी जे आहे त्याकडे आपल्याला गांभीर्यपूर्वक लक्ष पुरवावं लागणार आहे. आणि शालेय स्तरावर मी असं पाहिलं, आपल्यालाही तोच अनुभव आहे की एका शाळेमध्ये आपल्याला विद्यार्थ्याला त्याच्या घरी जाऊन आणावं लागतं. बाबा तुझ्या पाल्याला काय आम्ही गणवेश पुरवू, आम्ही पुस्तकं देऊ, फी घेणार नाही. अशा शाळा आहेत, कारण शाळा आपल्याला जिवंत ठेवायची. आणि दुसरीकडे अशा पण शाळा आहेत जिथे KG 1ची फी 1 लाख रुपये आहे. हे मी वस्तुस्थिती सांगतो, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही. KG 2ची फी 1,10,000 रुपये आहे. एक एक स्टेज आपण पुढे जा, 10,000, 15,000 हजारांनी ही फी वाढते. आज मोठमोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजची ही अवस्था आहे की त्या ठिकाणी तिथल्या शिक्षकांना पगार नाही, काही वेतन नाही. बरेच कॉलेज असे झाले, काही ठिकाणी तर बंदच झाले, बंद करावे लागले. विद्यार्थीच नाही, काय करणार? आता मला आपण सांगा की ही जी डायव्हर्सिटी आहे सर्वच गोष्टीत, इन्फ्रास्ट्रक्चर, मॅन पॉवर, सॅलरी स्ट्रक्चर, ही डायव्हर्सिटी आपण याची कल्पना करू शकत नाही. म्हणजे मी असं पाहिलं छत्तीसगडमध्ये की सेकंडरी स्कूलला, नॉन ग्रँड स्कूलला शिक्षक असलेला माणूस हा रोजगार हमी योजनेमध्ये काम करतो. हे मी प्रत्यक्ष तिथे परिस्थिती अनुभवली. आपल्याकडे आपल्याला असं दिसेल की अनेक शिक्षक हे नॉन ग्रँडच्या शाळेमध्ये असतील, कॉलेजमध्ये असणारे, त्यांनाही वेगळे कामं करावी लागतील. काय करणार काय शेवटी? ठीक आहे, माझं सगळं व्यवस्थित झालं, मी खूप गोष्टी सांगू शकतो, परंतु ज्यांचं ऐन उमेदीचं वय आहे, ज्यांना आपल्या कुटुंबाचं पालन पोषणच करायचं नाही, त्या कुटुंबातल्या घटकांना, मुलांना पुढे न्यायचं आहे, अतिशय महागडं असं शिक्षण द्यायचं आहे आणि त्यांना टिकवून ठेवायचं आहे, त्या व्यक्तींनी काय करावं? हा एक मोठा गंभीर प्रश्न आपल्या समोर
आता उभा आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की शालेय स्तरावरची डायव्हर्सिटी, कॉलेज स्तरावरची डायव्हर्सिटी, सर्वच बाबतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर एक जाऊ द्या, त्याने काही खूप फरक पडतो असं आपला समज नाही. परंतु शिक्षकांचं वेतन हे आवश्यक आहे, ते झालंच पाहिजे परिपूर्ण. ते जर होत नसेल तर त्या शिक्षकाकडून आपण फारशा अपेक्षा करणं योग्य ठरणार नाही. एक गोष्ट आणखी आहे क्वालिटीच्या बाबतीत, म्हणजे बा खूप हायफाय कॉलेज असेल म्हणजे ते क्वालिटी एज्युकेशन देतं असं अजिबातच नाही. म्हणजे मी एका ठिकाणी असा उल्लेख वाचला की अमेरिकेमध्ये अशी अनेक विद्यापीठ आहेत की ज्या ठिकाणी त्या विद्यापीठामध्ये शिक्षक हे भारतीय आहेत आणि शिकणारे विद्यार्थी पण भारतीयच आहेत, फक्त शिक्षण घेण्याची जागा बदलली आहे. आपल्याला अमेरिकेमध्ये अमुक विद्यापीठ मग अमेरिकेतून शिकून आला असं काही जरुरी नाही. म्हणजे मला आठवतं क्राइस्ट कॉलेज जानेवारी 2019 मध्ये तिथे एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतली आणि त्या ठिकाणी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे डीन, त्यांच्या नावाचा उल्लेख असा करणं योग्य होणार नाही, ते पीपीटी दाखवत होते. आणि काय झालं की 10 मिनिटांकरता काहीतरी ब्रेक झाला, काही प्रॉब्लेम झाला, पीपीटी दिसेना, आणि ही व्यक्ती गप्पच झाली हो. म्हणजे पीपीटी शिवाय आपण 10 मिनिटे बोलू शकणार नाही का? आपण जर एखाद्या इतक्या प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटीची, जगामधली प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी, त्याचे डीन आपण आहोत आणि 10 मिनिटासाठी आपण नुसत्याच एरधारा घालता स्टेजवर, एकही शब्द आपण बोलत नाही. अहो निदान अमेरिकेमध्ये आमचं शिक्षण स्ट्रक्चर कसं आहे, तुमच्या इथे कसं आहे, हे तर करू शकले असतात. परंतु इतकं परावलंबी व्यक्ती असू शकतात. क्वालिटी म्हणजे काहीतरी ते काही 200 विद्यापीठामध्ये आमची विद्यापीठ नाहीत म्हणून ते क्वालिटी एज्युकेशन देत नाही असं अजिबात नाही. असं अजिबात नाही. क्वालिटीचे त्यांचे नॉर्म्स वेगळे आहेत, आमचे नॉर्म्स वेगळे आहेत. त्यांच्या मागे धावल्यामुळे, त्यांचे कॅम्पस आमच्या इथे आल्यामुळे मग काहीतरी क्वालिटी येईल असा कुठल्याही प्रकारचा समज मला वाटते मनात ठेवू नये. या पॉलिसीने असं म्हटलंय की आमची विद्यापीठ सुद्धा बाहेरच्या विद्यापीठामध्ये क्वालिटी एज्युकेशन इम्पार्ट करण्यासाठी त्यांचे कॅम्पस उघडतील. चांगली गोष्ट आहे, फार उत्तम विचार या धोरणामध्ये आलेला आहे. आणि आपण खात्री ठेवू शकतो की आपल्या इथले लोक विद्वत्तेमध्ये कोणत्याही स्थितीत कमी असण्याचं काहीही कारण नाही. परंतु ही जी डायव्हर्सिटी आहे, ही डायव्हर्सिटी आपल्याला घालवावी लागेल. माझा इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राध्यापक, मी तुम्हाला सांगतो की उदाहरण देतो, हे प्रॅक्टिकल बिलकुल पाहिलेल्या डोळ्यांनी अनुभवलेलं उदाहरण आहे की त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा मोठा भाऊ हा जरा कमी हुशार होता. मग तो मॅट्रिक डीएड झाला, नोकरीला लगेच लागून गेला जिल्हा परिषद शाळेमध्ये. स्टेबल आहे, व्यवस्थित सॅलरी आहे, 44-45 हजार रुपये मिळतात, पेन्शन पण आहे, 2005च्या पूर्वीची केस आहे. दुसरा भाऊ खूप टॅलेंटेड होता, तो IIT मधून एमटेक झाला. मग प्रयत्न केला, प्रत्येकाला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते असं काही आवश्यक नाही. मग आपल्या शहरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्या ठिकाणी आपण नोकरी करूया. ते इंजिनिअरिंग कॉलेज बंद झालं, विद्यार्थीच नाही. आता या ग्रस्ताची परिस्थिती अशी आहे की तो म्हणतो की मला 15-20 हजार रुपयाची नोकरी मिळाली तरी चालेल, कारण पोट भरण्यासाठी गरजेचं आहे. मला आता सांगा की हा टॅलेंटेड होता, हा IIT पर्यंत पोहोचला, किती कठीण आहे IIT ला जाणं. हा फायद्यात राहिला की जो कमी हुशार होता तो फायद्यात राहिला. याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. मी डायव्हर्सिटीचा प्रश्न निघाला म्हणून बोलतोय की हे जे सगळे फरक आहे हे आपल्याला मिटवावे लागणारच आहे. तुमचा आमचा अनुभव असा नाही का की आमच्या अनेक महाविद्यालयामध्ये कार्यरत लोक होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या हाताखालून गेलेले विद्यार्थी हे एखाद्या शाळेमध्ये नोकरीला लागले आणि स्टेबल झाले. आणि माझा बंधू नामग्रांट कॉलेजमध्ये नोकरी करत होता, ते महाविद्यालय आता काहीच नाही तिथे, ते बंद होण्याच्या मार्गावर, त्याला सॅलरी नाही, तो विद्यार्थी तिथे ठीक झाला, पण आमचा शिक्षक जिथे होता तिथेच राहिला. ही डिस्पॅरिटी
हा भेदभाव आपल्याला निश्चितपणे दूर करावा लागणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी फार चांगल्या योजना दिल्या. रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ खूप मोठा इश्यू आहे. त्याबद्दल मी फार यासाठी बोलणार नाही की ते आपल्याला सर्वच परिस्थिती माहिती आहे. मी एकच उदाहरण सांगतो. आमचा एक विद्यार्थी होता, सुमारे 20 वर्षापूर्वीची गोष्ट आपल्याला सांगतो. हा विद्यार्थी बीएडच्या परीक्षेत मेरिट फर्स्ट आला विद्यापीठामध्ये. त्यानंतर जवळजवळ 10 वर्षांनी तो भेटला. मी म्हटलं, बाबा तुझ्या नोकरीचं काय झालं? सर म्हणे, मी एक प्रण केलं होतं की मी बीएडच्या परीक्षेमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. मी कुठल्याही शाळेत कुठलंही डोनेशन देणार नाही, जी खऱ्या अर्थाने मिशन म्हणून चालते, भेदभाव जिथे होत नाही, अशा शाळेमध्ये मी नोकरी करणार आहे. हे मी ठरवलं होतं. आज 10 वर्ष झाले, मी शेकडो इंटरव्ह्यू दिले, इंटरव्ह्यू चांगले झाले, पण माझं सिलेक्शन झालेलं नाही. देणगीसाठी पैसे नाही, गरीब. तात्पर्य काय की जोपर्यंत आपण हे इश्यूज टॅकल करणार नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारण्याची काहीही शक्यता नाही. आणि हे मी फक्त महाराष्ट्रापुरतं बोलतोय याचा भाग नाही आहे. अनेक राज्यांमध्ये मी जातो, त्या ठिकाणची परिस्थिती पाहतो. आपल्यासारखीच किंबहुना आपल्यापेक्षाही गंभीर परिस्थिती अनेक राज्यांमध्ये आहे. जिथे चांगली परिस्थिती आहे शिक्षकांची, ती राज्यामध्ये नंबर 1 पंजाब, नंबर 2 केरळ, मागोमाग कर्नाटक. आपण या ठिकाणी शिक्षक खूप अडचणीत नाहीत, कारण केरळला तर सगळे मिशन स्कूल्स आहेत. त्या ठिकाणी पैसा त्यांना खूप देता येतो शिक्षकांना, आणि चांगलं चालवणं हे त्यांचं धोरण आहे, ध्येय आहे, उद्देश आहे. पंजाबमध्ये जे NRI ची मुलं खूप असतात, आणि जे वेगवेगळ्या देशात स्थिरावलेले आहेत लोक, कॅनडामध्ये असेल, अमेरिकेत असेल, UK मध्ये असतील, तिथे त्यांना वेळही नाही आणि तेवढा पैसा लावणं परवडत नाही. म्हणून ते आपली मुलं आपल्या कुटुंबामध्ये पाठवतात पंजाबला, आणि त्या ठिकाणी ते शाळा आणि महाविद्यालय ही अतिशय चांगल्या प्रकारे चालतात. 4-4, 5-5 सेक्शन मी त्या ठिकाणी बीएडचे पाहिले, आणि तिथे फुल अटेंडन्स विद्यार्थ्यांचं पाहिलं. इकडे कागदावर आपण NCTने 90% अटेंडन्स केलं, परंतु त्या अटेंडन्सची स्थिती काही जर सन्माननीय अपवाद सोडले आपण, तर आज काय आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. त्याचा उल्लेख मी इथे करणार नाही. फक्त हे कबूल केलेलं आहे अपेक्स बॉडीनी की 67% कॉलेजेस आर नॉन अटेंडिंग कॉलेजेस. दे आर गिव्हिंग फेक डिग्रीज. फेक डिग्री म्हणजे ते काही नकली छापतात अशातला भाग नाही आहे, परंतु विद्यार्थ्यांनी अटेंडच केलेलं नाही आहे काही, तरी तो परीक्षेला बसलाय आणि तरी त्याला विद्यापीठाची डिग्री मात्र मिळालेली आहे. हे झालेलं आहे. एक अत्यंत महत्वाचा इश्यू या ठिकाणी मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. मल्टिपल एंट्री अँड एक्झिट पॉइंट्स हा इथे इश्यू आहे. मल्टिपल अगोदर एंट्री राहील, मग एक्झिट. ते फ्लेक्झिबिलिटीच्या हेडिंग खाली आपण घेतलेलं आहे. विद्यापीठामध्ये, आपल्याही विद्यापीठामध्ये आपण राबवली असेल एक योजना, आपण राबवली मागे 3-4 वर्षापूर्वी, की आमच्या डिपार्टमेंटला किंवा आमच्या महाविद्यालयात जे काही विषय आहेत त्याच्या व्यतिरिक्त एक वेगळा विषय 100 मार्काचा, तो आम्ही इतरांसाठी खुला केला, इतर महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी. त्याचं शेवटी काय झालं याचा आढावा विद्यापीठांनी घ्यावा. आपल्याच महाविद्यालय जर पिरियड अटेंड करत नाहीत मुलं, तर दुसऱ्या महाविद्यालयात जाऊन कुठे करणार? हे शक्य नाही, हे प्रॅक्टिकेबल नाही. HEI मध्ये कदाचित हे प्रॅक्टिकेबल असेल. सिंगल कॅम्पस आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विद्यार्थी जाऊ शकेल, पिरियड अटेंड करू शकेल, परंतु त्याला मॉनिटर करणं, त्याच्यावर वॉच ठेवणं हा एक अत्यंत महत्वाचा इश्यू त्या ठिकाणी असेल. आणि एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, मेडिकलची डिग्री असेल MBBS ची, त्या ठिकाणी आपण सांगितलं की त्याला आयुर्वेदचे काही ज्ञान घेता येईल, होमिओपॅथीची काही घेता येईल, काही क्रेडिट त्याला त्या विषयाची घेता येतील. मग तो तिथून काही डिस्कंटिन्यू करून दुसरीकडे जाईल, मग पुन्हा इकडे जॉईन होईल, किंवा पूर्ण झाल्यानंतर तिकडे जाईल. असं काही मॉड्यूल आपण स्वीकारणार आहोत का, हे काही एवढं स्पष्ट होत नाही.
त्यापेक्षा जास्त चांगला उपाय कोणता आहे? जास्त चांगला उपाय असा आहे की MBBS डिग्री असेल किंवा त्या विद्यार्थ्याची BSc ची डिग्री असेल, BCom ची डिग्री असेल, BA ची डिग्री असेल, तुम्ही वाटल्यास तो कोर्स आणखी कंडेन्स करा, ती त्याला डिग्री घेऊ द्या सलगपणे. अन्यथा काय होईल की कुठे काहीतरी मग इनऑर्गॅनिक कोण शिकवणार, मग ऑर्गॅनिक कोण शिकवणार, मग फिजिकल केमिस्ट्री कोण शिकवणार, हे सगळे प्रॉब्लेम्स येणारच. तर त्याला सलग डिग्री घेऊ द्या. MBBS चा माणूस असेल तो त्याच्या स्पेशलाइज नॉलेजने MBBS होईल. त्याच्यासाठी आपण आयुर्वेदचा डिप्लोमा देणार आहात. ते सगळे ऍड ऑन कोर्सेस, एक नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऍड ऑन कोर्सेस अशी जर स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून खूपसे ऑनलाईनच देता येईल, सगळं अवेलेबल आहे, वाटेल तितके प्लॅटफॉर्म्स आहे, ई लर्निंग प्लॅटफॉर्म्स, त्याच्या माध्यमातून देता येईल. हे जर आपण डेव्हलप केली ही इन्स्टिट्यूट, तर हे सगळे ऍड ऑन कोर्सेस त्याच्या मूळ गाभ्याला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स न करता आपल्याला देता येतील. आवश्यकता आहे ऍड ऑन कोर्सेसची इन्स्टिट्यूटची. आणि एक माझी नम्र सूचना, मला वाटतं की माझा वेळ तर कमी आहे, पण थोडा जास्त वेळ घेतला तर चालेल का शिगरे सर? हॅलो. चालेल चालेल चालेल. बघायच्यात काही इश्यू असे आहेत जसा लँग्वेजचा इश्यू आहे. मी का बरं याबद्दल बोलतोय? मी साऊथ मध्ये जेव्हा जातो तेव्हा मी अनेक ठिकाणी आपण तर हिंदी बोलण्याचा प्रयत्न, ते म्हणतात नो हिंदी, ओनली इंग्लिश, ओनली तेलुगू. किंवा कर्नाटकमध्ये गेल्यानंतर ओनली कन्नड, ओनली इंग्लिश. केरळमध्ये तर मल्याळम आणि इंग्रजी याशिवाय कोणी काही तिसरं बोलतच नाही. फक्त रेल्वेमध्येच काय ती हिंदी भाषा, पोस्ट ऑफिसमध्ये हिंदी भाषा एवढी आपल्याला दिसते काही प्रमाणात. परंतु हा लँग्वेज इश्यू हा खूपच मोठा आहे. मी खूपच वर्षापासून एक विचार सारखा माझ्या मनात आला की साधारणतः या देशामध्ये 42% लोक हिंदी बोलतात. कुठे कुठे विरोध नाही, महाराष्ट्रामध्ये हिंदीला अजिबात विरोध नाही. हिंदी मराठी बहिणी बहिणीचा आहे, काही प्रॉब्लेम नाही. मराठी आमची मातृभाषा आहे, माय आहे, माय मराठी. हिंदी आमची मासी, शब्द पहा किती सुंदर आहे, मावशी. हिंदीमध्ये म्हणतात मासी. वो माँ नहीं है पर माँ जैसी है, ती आमची मासी आहे. काही विरोध नाही. राजस्थानमध्ये अजिबात विरोध नाही. नॉर्थ इंडियामध्ये कुठेही आपल्याला विरोध दिसत नाही. त्याचं कारण असं की त्यांच्या भाषेमधले, जरी पंजाबी भाषा असेल तरी त्या पंजाबी भाषेतले अनेक शब्द हिंदीत आलेत ना. राजस्थान मधल्या भाषांमधले अनेक शब्द हिंदीतच आहे, आपल्याला कळतच ती भाषा. परंतु केरळमधल्या मल्याळमचं असं नाही, कन्नड भाषेचं असं नाही, तेलुगू भाषेचं असं नाही, तमिळ भाषेचं असं नाही. ह्या 4 भाषा तर पूर्णपणे वेगळ्या आहेत. माझ्या मनात सारखाच असा विचार आला की आपण राष्ट्रीय भाषा जेव्हा विकसित केली किंवा करतो, या प्रत्येकच भाषेतले जर 10% शब्द आपण घेऊन टाकले असते, काय बिघडलं असतं? आपण तमिळ शब्द आपण 10% आपण बोललो त्या राष्ट्रभाषेमध्ये आणि ते आपण त्याच लिपीत लिहिले, काय बिघडलं असतं? मला नाही वाटत काही बिघडलं असतं. काहीही बिघडलं नसतं. आणि कुठल्याही प्रकारचा विरोध न होता ती राष्ट्रभाषा संपूर्ण देशभरातल्या लोकांना आली असती. हा एक अत्यंत महत्वाचा फायदा, कारण डायव्हर्सिटीचा देश आहे. युनिफॉर्मिटी इथं फारच कमी आहे. वातावरणात डायव्हर्सिटी आहे, भाषेत डायव्हर्सिटी आहे. 4000 प्रकारच्या भाषा लोक बोलतात असा एक अंदाज आहे, त्याहीपेक्षा जास्त असू शकते. हा लँग्वेज इश्यू फार मोठा आहे. असाच घोळ इंटरनॅशनललाही झाला आहे. अनेक लोक जसं जापान आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, यांच्याकडे कुठे इंग्रजी भाषा, ते त्यांच्या भाषेतच आहे सगळं. म्हणजे फ्रेंचमध्ये आहे सगळं किंवा जर्मन भाषेमध्ये सगळं आहे. चायनामध्ये तिकडे आम्ही दौरा पण केला होता, अभ्यास दौरा, आणि एक स्टडी त्यांनी घेतला बघा. हाँगकाँगला 2 प्रकारचे विद्यापीठ आहे. एक कॅन्टोनीज म्हणजे त्यांची चायनीज लँग्वेज त्याच्या भाषेचं विद्यापीठ आहे आणि इंग्रजी भाषेचं विद्यापीठ आहे.
आणि त्या 2 मधले 1 लाख विद्यार्थी त्यांनी निवडले काही वर्षाचे, आणि त्यांनी प्रोग्रेस पाहिली आणि असं दिसलं की त्यांची जी लोकल भाषा होती त्याच्यामधले जे विद्यार्थी आहे त्यांचे पुढील अचिव्हमेंट जास्त चांगले होते. तर लोकल भाषा तर पाहिजेच, परंतु इंटरनॅशनल मध्ये जर आपल्याला जायचं असेल, ग्लोबलायझेशन मध्ये आपल्याला टिकायचं असेल, आपल्याला इंटरनलायझेशन मध्ये जायचं असेल, इंटरनॅशनलायझेशन मध्ये, तर आपल्याला इंग्रजी भाषेशिवाय पर्याय राहणार नाही, हे उघडच आहे. या ठिकाणी अशी जागतिक भाषा या जागतिकीकरणामध्ये विकसित होऊ शकणार नाही का, की ज्यामध्ये ठळक देश आहे त्यांचे काही प्रमाण शब्द तिथे घेतले, तसे इंग्रजीमध्ये आहेतच खूप शब्द आहे, हिंदीमधले अनेक शब्द तिथे. म्हणजे कंदिलापासूनच कॅन्डल आला असे कोणी नाकारू शकतं का? वरांडा शब्द हा वरांड्यापासूनच आलाय, VERANDAH, वरांडा असा उच्चार ते करतात. कच्चा पक्का हे शब्द त्यांनी इन्क्लूडच केलेले आहे. आम्ही तिथला टेबल शब्द सर्रासच मराठीत वापरतो, मेज म्हटलं की अडचण येते. असं जर झालं आणि असं जर करून एक खऱ्या अर्थाने अशी जागतिक भाषा की जी जगातल्या 788 कोटी लोकांना, जी आज जगाची लोकसंख्या आहे त्यातल्या प्रत्येक व्यक्तीला येईल, तर खऱ्या अर्थाने आपण जागतिकीकरणाचं उद्दिष्ट साध्य करू शकू. चायनीज माणसाने विचार केलेला जो आहे तो अमेरिकेपर्यंत पोहोचेल, अमेरिकेने केलाय तो भारतापर्यंत पोहोचेल, भारताने केलाय तो बांगलादेशपर्यंत पोहोचेल. अशा प्रकारचं इंटरनलायझेशन, इंटरनॅशनलायझेशन हे फक्त भाषेच्या माध्यमातून होऊ शकेल, परंतु त्यासाठी जागतिक भाषा ही आवश्यक आहे. म्हणजे मातृभाषा, राष्ट्रभाषा, जागतिक भाषा. मातृभाषा माझी स्वतःची असेल, राष्ट्रभाषा ही राष्ट्रीय स्वरूप एकत्रित करणारी असेल, समरूप असेल, आणि जागतिक भाषा ही जी जगाचं संपूर्ण स्वरूप एकत्रित आणणारी असेल. अशा भाषा विकसित करणं आता खऱ्या अर्थाने नव्या पिढीची, नव्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे अनेक गोष्टी चांगल्या सांगितल्या आहे, श्रमप्रतिष्ठा, आणि त्यांनी सांगितलं आहे की लाईफ स्किल्स, WHO ने आपल्याला 10 सांगितले, शेकडो लाईफ स्किल्स आहे. MS युनिव्हर्सिटीचे जे गोयल साहेब आहेत, जे WRC चे चेअरमन पण होते, त्यांच्यासोबत एका प्रोजेक्टमध्ये थोडं शेअर केलं होतं मी हे लाईफ स्किल्सचं. आणि हे लाईफ स्किल्स इतके आहेत, शेकडो आहेत. सफल जीवन, यशस्वी जीवन जगण्यासाठी फक्त 10 स्किलचा उपयोग करून चालणार नाही. ठीक आहे, त्यांनी ठळक सांगितले आपल्याला, समस्या समाधान क्षमता आहे, कम्युनिकेशन आहे, सर्जनशील विचार आहे, तार्किक विचार आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट आहे. परंतु या धोरणामध्ये आपल्याला मानसिक स्वास्थ्याचा उल्लेख आलेला आहे काही ठिकाणी. परंतु एक गोष्ट आपणासमोर मी मांडू इच्छितो, आपण जर डिक्शनरी ऑफ सायकोलॉजी हे नीलकमल पब्लिकेशनचं पुस्तक पाहिलं, त्या ठिकाणी मी एक दिवस मोजल्यात पूर्ण त्या डिसऑर्डर्स. 1200 प्रकारच्या मेंटल डिसऑर्डर्स त्यांनी आता आयडेंटिफाय केलेल्या आहेत. 1200 प्रकारच्या मेंटल डिसऑर्डर्स ह्या आज समाजामध्ये आहेत. कोणामध्ये 2 असतील, कोणामध्ये 4 असतील, माझ्यामध्ये 7-8 असतील, किती असतील हे मला माहिती नाही, त्याचं काही मोजमाप माझ्याकडे नाही. किंबहुना ती मेंटल डिसऑर्डर आहे हेच मला माहिती नाही. या डिसऑर्डर्सचा आपण कुठे कॉग्निझन्स घेतो आहे का? अत्यंत महत्वाचं ठरणार आहे भविष्यामध्ये. हे सहनयोग म्हटलं होतं, सहनशीलता नव्या पिढीमध्ये, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये अत्यंत कमी झालेली दिसेल, संस्कारांची कमतरता असेल, एकलकोंडेपणा असेल, IT मुळे तो जास्त येणार, म्हणजे ऑनलाईनमुळे तो जास्त येणार. विद्यार्थ्यावर आपला कंट्रोलही फारसा राहू शकणार नाही. तो एका कमऱ्यामध्ये बंद करून नेमका तिथे काय करतोय याच्यावर हे मॉनिटर करणं आपल्याला एवढं सोपं होणार नाही. हे सगळे विचार आपल्याला या ठिकाणी करावे लागणार आहेत. आणि माझं स्वतःचं मत असं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निदान मनोवृत्ती, उदार मनोवृत्ती त्याची असावीच. हे आपल्याला पहिल्यांदाच त्याला शिकवावं लागणार आहे की बाबा रे, तुला मनाने उदार राहावं लागणार आहे. इंटरपर्सनल कम्युनिकेशन आणि इंटरपर्सनल रिलेशन्स कसे मेंटेन करावे,
कुटुंबाशी, नातेवाईकाशी, समाजाशी, राज्याच्या लोकांशी, सगळ्यांशी हे त्याला शिकवणं गरजेचं ठरणार आहे. ऍग्रिकल्चर मध्ये काही फारसा भर दिलेला मला कुठेही दिसला नाही. एकीकडे आम्ही ऍग्रिकल्चर बेस्ड इकॉनॉमी आहे, त्याला आम्ही नॉलेज बेस्ड इकॉनॉमीकडे नेतो आहे. अमेरिकेमध्ये नॉलेज बेस्ड इकॉनॉमी त्यांनी केलेली आहे, त्याच्यामध्ये 70%पेक्षाही जास्त नोबेल प्राइज धारक हे एकट्या अमेरिकेने त्यांना एम्प्लॉयमेंट दिलेली आहे. नोबेल प्राइज धारक माणूस कुठलाही असो त्याला ते एम्प्लॉय करतात, कारण माहिती आहे की नॉलेज इज पॉवर, नॉलेज इज एम्ब्रोसिया. तर याच्यामुळे त्यांनी ती हुशारी केली की त्यांनी अट्रॅक्ट केलेलं आहे. त्यांच्या इथलेच खूप लोक नोबेल प्राइज मिळवणारे बाहेर आहेत, ते त्यांना सुद्धा त्यांनी आपल्यामध्ये सामावून घेतलेले आहे. हा धडा आपल्याला घ्यावा लागणार आहे. आतापर्यंत आपण खूप वैज्ञानिक तयार केले, कित्येक कोटी लोकांना विज्ञान आपण शिकवलं. मी फक्त मेरी क्युरीचं उदाहरण देतो. एक गरीब घरची मुलगी, गरीब कुटुंबातली मुलगी, नोबेल प्राइज इन केमिस्ट्री, नोबेल प्राइज इन फिजिक्स, मिस्टर पेरी क्युरी, नोबेल प्राइज इन फिजिक्स, मोठी मुलगी नॅन्सी क्युरी, नोबेल प्राइज इन केमिस्ट्री, लहान मुलगी नोबेल प्राइज इन पीस. या 4 लोकांच्या कुटुंबामध्ये 5 नोबेल प्राइज. आपण का करू शकलो नाही? सी.व्ही. रमन यांना मिळालं स्वातंत्र्यपूर्वाचं शिक्षण होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खुराना यांना बायोलॉजीमध्ये मिळालं अमेरिकेत जाऊन गेलेल्या कामामुळे. अमर्त्य सेन अमेरिकेलाच होते, सोशल इकॉनॉमिक्स, तिथेच त्यांना मिळालेलं आहे. आम्हाला कोणते मिळाले? मदर टेरेसा शांती, सत्यार्थी शांती. अकॅडमिक फील्डमध्ये आम्ही हे एक्सलन्स का करू शकलो नाही? एकमेव कारण असं की आम्ही विद्यार्थ्याला संधीच दिलेली. विद्यार्थ्यामध्ये काही टॅलेंट आहे का, त्याचा आम्ही काही मागोवाच घेतला नाही. आणि माझ्या समोर बसलेला विद्यार्थी आणि माझ्या नंतर येणारा विद्यार्थी हा माझ्यापेक्षा किमान 10 पटीने हुशार असेल. त्याचं ज्ञान माझ्यापेक्षा 15-20 पटीने जास्त असेल, कारण त्याचं एक्सपोजर फार जास्त आहे. हे मला कबूल करावं लागेल ॲज ए टीचर एज्युकेटर. आणि त्या दृष्टिकोनातून मग माझी पात्रता या धोरणामध्ये समाविष्ट होण्यासाठी मला मार्गदर्शन करण्याचे आहे किंवा नाही, त्याचा मला विचार करावा लागेल. ही फार मोठं आव्हान, मी या धोरणाला एक अत्यंत मोठं आव्हान म्हणतो. आणि सरते शेवटी एवढंच म्हणतो की ऍग्रिकल्चर बेस्ड इकॉनॉमी होती यासाठी म्हणतो की स्वातंत्र्यानंतर लगेचच जीडीपी मध्ये शेतीचा हिस्सा जो होता, कॉन्ट्रीब्युशन होतं, ते 65% होतं. नाव इट इज अबाउट 28%. त्याचा दुसरा अर्थ असा की 71% जनता ग्रामीण भागात राहणारी ही आता त्या 28% रिसोर्सेसवर जगत आहे, जीडीपीवर जगत आहे. आणि उरलेली जनता जी आहे 29% शहरात राहणारी, ती 72% त्या जीडीपीचा उपयोग, रिसोर्सेसचा उपयोग त्यांच्यासाठी होत आहे. जर आपण नॅशनल एज्युकेशन फंड स्थापन केला, तो करायलाच पाहिजे. आपल्याला आवाहन करावं लागेल, आवाहन करावं लागेल, अपील करावं लागेल की जेवढे काही या देशामध्ये गर्भ श्रीमंत आहेत, खूप आहेत जागतिक श्रीमंताच्या यादीमध्ये, मंदिरात दान देऊ नका तुम्ही. आमच्या शाळांना, महाविद्यालयांना, युनिव्हर्सिटीला, आमच्या याला यांना तुम्ही दान द्या आणि त्यांना तुम्ही चांगलं बनवा. हे अपील आपल्याला करावं लागणार आहे. आणि जोपर्यंत आपण नॅशनल एज्युकेशन फंड स्थापित करणार नाही, तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारची क्वालिटी इम्प्रूव्हमेंट हे करू शकणार नाही. आपल्या समस्या ज्या आहेत त्या कायम राहतील, विकास फक्त कागदावर राहतील. तसं होता कामा नये. माझा वेळ होतच आहे, परंतु ऍग्रिकल्चरचा एकच मुद्दा मी आपल्यासमोर 1 मिनिटात मांडतो. का बरं आपल्याला त्या देशात आपलं शिष्टमंडळ जातं, त्याचं नाव आहे इस्रायल, ज्या ठिकाणी माती सुद्धा बाहेरून आणावी लागते. पॉनिकल्चर, पाण्यामध्येच त्या तिथे लावले हो झाडं. आणि काय ते संत्र, काय त्या पाण्यापेक्षा जास्त संत्री दिलं आहे, काय ते मोसंबीचे झाडं, पाण्यापेक्षा मोसंब्या जास्त. हे सगळं विज्ञान आम्ही आमच्या इथे का विकसित करू शकत नाही? आमचं टॅलेंट कमी आहे का? आमचं टॅलेंट खूप जास्त आहे.
चायनाच्या प्रगतीचं एकच मोजमाप फक्त आहे की लायसन्स प्रणाली त्यांनी हटवली. ज्याला जे प्रोडक्शन करायचं असेल, लहान असेल, मोठं असेल, कॅल्क्युलेटर असेल, माईक असेल, स्पीकर असेल, जे करायचं असेल ते करा. निश्चितपणे माझी विनंती आहे सर्व प्रशासनाला, शासनाला, राजकीय नेत्यांना, ज्या ज्या व्यक्तीला जे जे टॅलेंट त्याच्याकडे आहे ते करण्याची संधी आपण उपलब्ध करून द्या. संधी आपण उपलब्ध करून दिली, आपण लायसन्स आज हटवलं, तर निश्चितपणे हा देश या धोरणाच्या आधारे खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाईल. सर्व पुढे जाईल. जसं सर्वोदय आणि अंत्योदय अंतिम माणसापासून सुरुवात करू, तसं या ठिकाणी होऊ शकेल. परंतु ऍग्रिकल्चरकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. हा एक अत्यंत महत्वाचा इश्यू या ठिकाणी आहे. आणि उद्यमशीलता, श्रमप्रतिष्ठा आपल्या विद्यार्थ्यामध्ये आलीच पाहिजे. श्रम करण्याची लाज त्याला वाटत असेल तर त्या शिक्षणाचा काही उपयोग होणार नाही. आपल्या राज्यामध्ये अनेक कर्मवीर आहेत, त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी. आणि मी तर असं म्हणेल की आमच्या इतिहासामध्ये छत्रपतींचा इतिहास आपण शिकवता, राणी लक्ष्मीबाईचा इतिहास आपण शिकवता, सर्व इतिहास शिकवता. फक्त आयोजकांना एकच विनंती आहे, 1 मिनिट घेतो फक्त. परंतु इतिहासामध्ये एमफिल केलेल्या मुलीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं मी प्रत्यक्ष पाहिलं. तिने जर राणी लक्ष्मीबाईचा इतिहास वाचला असेल, तिला काय प्रेरणा मिळाली, त्याचा काही उपयोग झाला का? थोड्याशा गोष्टीचं आमच्या विद्यार्थ्याला आम्हाला टेन्शन येतं. लोक आत्महत्या करून टाकतात. विचार करा, छत्रपतींचा लाल किल्ल्यामध्ये कैद होते आणि कित्येक महिने त्या ठिकाणी ते राहिलेत. त्या किल्ल्याच्या त्यांच्या कक्षाला दरवाजे आहेत का? आताही नाही, तेव्हाही नव्हते. तिथे फक्त पहारेकरच उभे राहत होते. औरंगजेबासारख्या व्यक्तीचा पहारा, शेकडो पहारेकरी जिकडे तिकडे, त्याच्यामध्ये 9 वर्षाच्या संभाजीला घेऊन ते राहिले. काय धैर्य असेल होते या व्यक्तीचं, कशी झोप लागत असेल आपण कल्पना करा. औरंगजेबासारखी दुष्ट व्यक्ती आपल्यासोबत, आपला लहान मुलगा आहे, आपल्या राज्याची जबाबदारी आपल्यावर आहे, आणि तशाही स्थितीत त्यांना कशी झोप येत असेल? आपण हा विचार कधी केला आहे का? आमच्या विद्यार्थ्यांनी शिवाजीचा इतिहास शिकून हा विचार केला का? तो जोपर्यंत करण्याची क्षमता त्याच्यामध्ये येत नाही, तोपर्यंत त्या इतिहासाचा उपयोग होणार नाही. म्हणून मी आपल्याला असं म्हणेल की मोठमोठे वैज्ञानिक जे आहेत त्यांची संपूर्ण चरित्र विद्यार्थ्याला अवश्य शिकवलं पाहिजे. त्याच्यामध्ये थॉमस अल्वा एडिसन असेल, त्याची 1200 संशोधन आहे. त्याच्यामध्ये मेरी क्युरी असेल, त्याच्यामध्ये कित्येक नावं आपल्याला घेता येईल. न्यूटन आहे. सगळे हे महत्वाचे लोक आहेत. आपल्या देशामधले सुद्धा विक्रम साराभाई आहेत. किती नावं, मोठमोठे संत आहे. या सगळ्यांचा इतिहास आपण कन्सेप्च्युअल फॉर्म मध्ये, परंतु प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारे शिकवला पाहिजे. आणि असं जर आपण केलं तर हे नवीन शैक्षणिक धोरण निश्चितपणे यशस्वी होणार आहे. या ठिकाणी मला आमंत्रित केलं. अध्यक्ष महोदयांनी त्यांच्या भाषणामध्ये फार चांगली गोष्ट सांगितली. त्यांनी म्हटलं की या व्याख्यान सिरीज मधून एक पुस्तक आपण तयार करा. आपण कच्चा मसुदा अगोदर बनवू, त्यामध्ये आपले जे काही विचार करणारे लोक आहेत ते विचार मांडतील. त्याच्यामध्ये आपण ज्यांची व्याख्याने ठेवली ते काही सुधारणा असतील, त्यांच्या स्वतःचे काही विचार असतील ते मांडतील. आणि मग असं एक पुस्तक इंग्रजी आणि हिंदी भाषेत, पहिले मराठीतच बनेल, ते आपण छापूया आणि हे शासनाकडे, अथॉरिटीजकडे जाऊ द्या. म्हणजे त्यांना आपल्या सगळ्यांचे विचार कळतील. त्याच्यामुळे काही खूप आमूलाग्र बदल होईल अशी आपण अपेक्षा करणार नाही. परंतु 1% का होईना, 0.1% का होईना, तेवढा जरी बदल झाला तरी आपलं सार्थक होईल. सगळ्यात शेवटी या ठिकाणी मी माझी शेवटची स्लाइड ठेवतो आहे. स्लाइड खूप होत्या, त्या स्किप केल्या. ही ठेवली आहे स्लाइड. 4 प्रकारचे शिक्षक: कॉम्पिटन्सी अब्सेंट, कमिटमेंट अब्सेंट, कॉम्पिटन्सी अब्सेंट, कमिटमेंट प्रेझेंट, समर्पण आहे, कॉम्पिटन्सी नाही आहे, अभिक्षमता नाही आहे, तरी पण असा शिक्षक बऱ्याच उपयोगाचा आहे. पहिल्या प्रकारचा काही उपयोगाचा राहणार नाही. तिसरा प्रकार कॉम्पिटन्सी अब्सेंट, कमिटमेंट प्रेझेंट. या शिक्षकाच्या ठिकाणी अभिक्षमता कमी आहे, परंतु याच्या ठिकाणी कमिटमेंट आहे, समर्पण आहे. म्हणून असा शिक्षक हा खऱ्या अर्थाने समाजासाठी
उपयोगाचा ठरणार आहे. बिकॉज कॉम्पिटन्सीज कॅन बी एक्वायर्ड इन ड्यू कोर्स ऑफ टाइम. कमिटमेंट इज इम्पॉर्टंट. परंतु आम्हाला जो शिक्षक पाहिजे, या धोरणामधून ITEP मधून 4 वर्षीय अभ्यासक्रमातून जशा प्रकारचा शिक्षक घडेल तशी अपेक्षा या नवीन शैक्षणिक धोरणाने आणि या देशाने, या समाजाने केली आहे. तो शिक्षक असेल ए टीचर हु इज हॅव्हिंग परफेक्ट कॉम्पिटन्सीज अँड कमिटमेंट ऑल्सो. अभिक्षमताही पूर्ण आहेत आणि सर्व प्रकारची जे समर्पणाची भावना आहे ती सुद्धा त्या ठिकाणी आहे. विद्यार्थ्यामध्ये जिज्ञासू प्रवृत्ती जागृत करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. विद्यार्थ्याची ओळख करण्याची, त्याला स्वतःला समजून घेण्याची मदत करण्याची अपेक्षा त्या ठिकाणी त्यांना व्यक्त केली आहे. हे सगळं शक्य आहे, परंतु त्या सगळ्यांचा आधार शिक्षक आहे. शिक्षकाशिवाय काहीही शक्य होणार नाही. म्हणून माझी विनंती असेल आहे की सर्वात जास्त प्राधान्य आपल्याला, जर आपण क्वालिटी एज्युकेशन म्हणू, तर शिक्षक प्रशिक्षणावर आपल्याला केंद्रित करावं लागणार आहे. एका मेडिकलच्या या कॉन्फरन्समध्ये मी असं म्हटलं की तुम्ही मेडिकलचे प्राध्यापक आहे, तुम्हाला पेडॅगॉजीचं ज्ञान नको आहे का? तुम्ही इंजिनिअरिंगचे प्राध्यापक आहे, तुम्हाला पेडॅगॉजीचं ज्ञान नको आहे का? प्रत्येकालाच आवश्यक आहे. मी MTech झालो आणि शिकवून टाकलं असं होत नाही. हाऊ टू टीच हे मला कुठं माहित आहे. व्हॉट टू टीच हे मला माहित आहे. हाऊ टू टीच, व्हेन टू टीच, हुम टू टीच हे मला कुठं माहिती आहे. म्हणून पेडॅगॉजीसाठी सुद्धा इतर फॅकल्टी सुद्धा आमच्या पेडॅगॉजीचे जे काही वेगवेगळे मॉडेल्स आहेत ते त्यांनी त्या फॅकल्टीच्या आवश्यकतेनुसार डेव्हलप करावे आणि ॲड ऑन कोर्सेस म्हणून ते त्यांनी इम्पार्ट करावे. आमच्या इथे अत्यंत विद्वान डॉक्टर आहे, डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा. त्यांनी आता परत हा विचार मांडला की आपल्याला मेडिकल डॉक्टर असेल, त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचा प्राध्यापक असेल, त्याच्यासाठी सुद्धा पेडॅगॉजिकल नॉलेज आवश्यक आहे. किती मोठा विचार आहे, आमूलाग्र बदल करणारा विचार आहे. तो त्यांनी मांडला त्या ठिकाणी. त्या ICMR ने आयोजित केलेली कॉन्फरन्स होती. तर माझी विनंती एवढीच राहील की या सर्वाचा समग्र विचार आपण करावा आणि हे धोरण निश्चितपणे आशावादी आहे, चांगलं आहे, मोठ्या अपेक्षा घेऊन आहे. समर्पणाची गरज आहे, प्रयत्नाची गरज आहे, ते आपण करूया. समाजाच्या सहभागाची गरज आहे, तो समाज सहभाग देईल आणि या समाजातले जे श्रीमंत लोक आहेत ते इकडे तिकडे दान देण्याऐवजी शिक्षणासाठी दान देतील, अशी आपण एक रास्त अपेक्षा करूया. मला या ठिकाणी आमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली. माझ्या पूर्वीचे वक्ते अत्यंत समर्पक, अत्यंत चांगले त्यांची व्याख्यानं होती, ती पूर्ण मी ऐकली. त्यांना मी धन्यवाद देतो. आयोजकांना धन्यवाद देतो. आजच्या या सत्राचे अध्यक्ष माननीय डॉक्टर यादव साहेब, त्यांना धन्यवाद देतो. महाविद्यालयाचे प्राचार्य, त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो. पार्टिसिपंट्स त्यांना पण धन्यवाद देतो. आपल्या मनात जर काही प्रश्न असतील, निश्चितपणे मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. देईल असं मी म्हणणार नाही, कारण कोणतीच व्यक्ती सर्वज्ञ नसते. आपण कृपया प्रश्न असतील तर ते निश्चितपणे विचारावे. धन्यवाद.